गुड इवनिंग एवरीवन एंड सभी को नमस्कार। हम मीटिंग स्टार्ट करने वाले हैं तो जल्दी से अपने जितने भी टीममेट्स हैं सबको फोन करो एंड कोशिश करो कि ज़्यादा से ज़्यादा लोग इस प्रोग्राम को अटेंड करें। सभी को नमस्कार। गुड इवनिंग एवरीवन, सभी को नमस्कार एंड हम आज इंडिया ग्रो का ट्रेनिंग करने वाले हैं तो आई एम रियली वेरी एक्साइटेड। ये फर्स्ट टाइम हम ऑनलाइन जूम पे मैं पर्टिकुलरली इससे पहले मैंने कभी ऑनलाइन जूम पे इंडिया ग्रो का ट्रेनिंग नहीं किया था, तो ये पहली बार हम एक्सपेरिमेंट कर रहे हैं। सो सभी को नमस्कार वंस अगेन एंड शैल वी वेट फॉर सम टाइम। दुर्गेश सर को मैं पूछना चाहता हूँ। दुर्गेश जी, आप अनम्यूट करके बात कर सकते हो क्या? हमको और थोड़ा वेट करना है। मैंने अनम्यूट आपको करने का परमिशन दिया है, आप अनम्यूट करके बता कैसे स्टार्ट कर दे। बाकी सब स्टार्ट ज्वाइन करेंगे। स्टार्ट करेंगे कर ना? देंगे। यस सर। तो आई होप और कोई लीडर्स हैं जो रुकना चाहते हैं। इफ यू वांट वी कैन वेट फॉर अनदर 2 मिनट के लिए, हम रुक सकते हैं अगर किसी को। ज्योतिबा जी, क्या हम रुकेंगे या स्टार्ट करेंगे? ज्योतिबा जी, आपको मैंने परमिशन दिया है अनम्यूट करने का, आप अनम्यूट करके बात कर सकते हो। स्टार्ट करूया सर। स्टार्ट करेंगे ना? ग्रेट, अच्छी बात है। यस। ओके एंड और कौन है लीडर्स, कोई है जिनसे हम बात कर सकते हैं? ओके, नम्रता मैडम है। नम्रता मैडम बताइए, स्टार्ट करेंगे या 2 मिनट रुकेंगे? स्टार्ट करेंगे सर। स्टार्ट करेंगे ना? वेरी गुड, अच्छी बात है। तो एग्जैक्टली हम 8:40 को स्टार्ट कर रहे हैं। चलेगा, मैं ये सेशन को रिकॉर्ड भी कर रहा हूँ। आई एम रिकॉर्डिंग दिस सेशन। लेटर ऑन मैं हो सकता तो आई जस्ट पुट इट ऑन यूट्यूब। यूट्यूब पे मैं डाल देता हूँ ताकि आप इसको वापस से देखना चाहते हो तो देख सकते हो। ठीक है? सर, हाँ। एक 5 मिनट रुकेंगे। थोड़े लोगों को देखती हूँ। अरे ज्यादा लोग नहीं बैठे हैं ना। एक 5 मिनट के लिए। 5 मिनट थोड़ा लेट हो जाएगा मैडम, 1-2 मिनट हम रुकेंगे नहीं तो चाहिए तो। 2 मिनट 2 मिनट। ओके, 2 मिनट में हम चाहे तो स्टार्ट करेंगे। अभी 8:41 हुआ है तो हाँ एट हाँ हाँ। फोर्टी थ्री को हम स्टार्ट कर लेंगे। ओके ओके। ठीक है, तो चलेगा। पहले मैं उतना ही जस्ट जनरली मैं बात करता हूँ तब तक। फर्स्ट ऑफ ऑल, ओके ओके सर। आप सभी लोगों को सबसे पहले मैं वेलकम करना चाहता हूँ आज के इस प्रोग्राम में, जो स्पेशली हमने प्लान किया था। काफ़ी सारे लोग मुझे बोल रहे थे कि सर, गोवा का और कारवार का प्रोग्राम बहुत अच्छा हुआ एंड क्यों ना हम एक्चुअली वर्चुअली एक जूम पे हम एक यही सेम ट्रेनिंग प्रोग्राम हम करेंगे, ताकि काफ़ी सारे लोगों को जो एग्रीकल्चर का ट्रेनिंग, एग्रीकल्चर के बारे में कुछ पता नहीं था। काफ़ी सारे लोगों ने कभी सोचा भी नहीं थी कि एग्रीकल्चर प्रोडक्ट हम बेच सकते हैं। लेकिन गोवा में बहुत अच्छा रिस्पांस मिला, कारवार में बहुत अच्छा रिस्पांस मिला एंड जिसकी वजह से हमने सोचा कि हम यहाँ पे ऑनलाइन हम कर लेंगे। लेटर ऑन अगर चाहते हैं तो हम नासिक में भी एक प्रोग्राम ऑनलाइन ऑफलाइन हम ट्रेनिंग प्रोग्राम कर सकते हैं, राइट? तो अभी फिलहाल के लिए हम ऑनलाइन है तो कोई दिक्कत नहीं है। आप ऐसा मत सोचो ऑनलाइन है तो कोई प्रॉब्लम नहीं है। ऑनलाइन भी आपको वही इंफॉर्मेशन, वही जानकारी आप लोगों को मिलने वाली है। तो थोड़ा बहुत मैं ये अपना मराठी और हिंदी दोनों मिक्स करूंगा, ताकि काफी सारे लोग मराठी वाले भी हैं। मराठीमध्ये पण मी थोडं बोलतो ताकि जे मेन मेन पार्ट आहेत ते तुम्हाला समजून जातील, राईट? काही काळजी करायची गरज नहीं है। एकदम सोप्या भाषेमध्ये, एकदम आसान भाषा में मैं आपको समझाने की कोशिश करूंगा एम आई लाइफ स्टाइल के इंडिया ग्रो के प्रोडक्ट्स कितने जबरदस्त है। और अगर हम इसको सही से समझेंगे, किसी भी किसान को आप आसानी से ये प्रोडक्ट के बारे में समझा सकते हो, राइट? तो लास्ट में हम क्या करेंगे, कुछ क्वेश्चन आंसर्स भी हम ले लेंगे, कुछ सवाल जवाब हम पूछ आप आपके कुछ सवाल है तो मैं अनम्यूट करूंगा, आप अपने सवालों को लिख के रखिएगा डायरी में। तो स्टार्टिंग से लेके एंड तक आप अपने जितने भी सवाल हैं आप उसको लिख के रखिएगा। और लास्ट में हम क्या करेंगे, 5-10 मिनट हम आपके सवालों का जवाब देने की कोशिश करेंगे।
तो हो गया है 8:43 हो गए हैं, हम स्टार्ट करते हैं। तो मैं रिक्वेस्ट करना चाहता हूँ सभी लोग, अगर आपके कैमरेज ऑन कर सकते हो तो अच्छी बात है, नहीं कर सकते कोई दिक्कत नहीं है। राइट, बैंडविड्थ का भी प्रॉब्लम आता है, तो आप वैसे ही आप देख सकते हो। राइट, तो ध्यान में रखिएगा, नोट्स बनाइएगा, एक डायरी और पेन के साथ बैठिए, ताकि आपको जो भी आपको जानकारी मिल रही है वो आप नोट डाउन कर सको, ताकि आपको फ्युचर में वो जानकारी का उपयोग हो। राईट, तर सगळ्यांना वापस डायरी आणि पेन बरोबर बसायला सांगतोय, कारण की तुम्ही जी आता माहिती घेणार आहे ते लिहून घ्या। जेवढे पण पॉइंट्स तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतात ते लिहून घेतलं तर काय होईल, ती माहिती तुम्ही यूज करू शकता प्रोडक्टला सेल करण्यासाठी, लोकांना ह्या बिझनेस प्रोडक्ट बद्दल सांगण्यासाठी तुम्हाला ती माहिती उपयोगी पडणार है। राइट, चलिएगा स्टार्ट करते हैं। फर्स्ट ऑफ ऑल आई वुड लाइक टू वेलकम ऑल ऑफ यू, सबका मैं वापस से स्वागत करना चाहता हूं आज के इस इंडिया ग्रो के ट्रेनिंग प्रोग्राम में। मैं स्लाइड आपको यहाँ पे स्लाइड दिखाता हूं, मुझे बताइए आपको ये स्लाइड दिख रही है क्या? स्लाइड दिख रही है? स्लाइड इज विजिबल? स्लाइड दिसते ना दुर्गेश? थम्स अप करू शकता? स्लाइड दिखाई दे रहा है? यस, फैंटास्टिक। राइट, तो फर्स्ट ऑफ ऑल थोड़ा बहुत मेरा इंट्रोडक्शन देना चाहता हूँ। डियर फ्रेंड्स, मेरा नाम रवि तुबाकी है, जो लोग नए हैं उनके लिए बता दूं, मेरा नाम रवि तुबाकी है, मैं बेलगाम से हूँ एंड ये बिजनेस को लगभग 8-9 साल से कर रहा हूँ। लेकिन सबसे खास बात क्या है कि मैंने देखा है इंडिया ग्रो का जो प्रोडक्ट रेंज है ये बहुत ही अच्छा रिजल्ट देने वाले प्रोडक्ट्स हैं। आज तक शायद आपने कई सारे अलग प्रोडक्ट बेचे होंगे, लेकिन इंडिया ग्रो एक बहुत इंपॉर्टेंट प्रोडक्ट है। और स्पेशली हमने इसके ऊपर फोकस कब किया, ये तो बहुत सालों से इंडिया ग्रो का प्रोडक्ट हमारे पास है माई माई लाइफस्टाइल में, लेकिन हमने इसके ऊपर ज्यादा ध्यान कब दिया, जब ये इंडिया ग्रो का जो प्रोडक्ट है G75 में जब आया, जब बिजनेस वॉल्यूम बढ़ गया, तो सब लोगों ने इसके ऊपर ध्यान देना शुरू किया। ऑब्वियसली जब G35 में था तो हमने कभी इसको ध्यान नहीं दिया, लेकिन बहुत ही जबरदस्त क्वालिटी के प्रोडक्ट है, रिजल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट है। तो अभी G75 में होने की वजह से हमने पिछले कुछ सालों से हमने लोगों को इस प्रोडक्ट के बारे में बात करना सुरू किया। G75 मध्ये आल्या कारणानं आपण ह्या प्रोडक्ट वरती आपण थोडं लक्ष दिलं, थोडे ट्रेनिंग प्रोग्राम्स आम्ही अटेंड केलो। बेळगावला पण आम्ही जे आपले सायंटिस्ट आहेत त्यांना बोलवलेलं, त्याच्यानंतर अजून 2-3 ट्रेनर्स आहेत त्यांना पण आपण बेळगावमध्ये बोलवलो आणि ह्या प्रोडक्ट बद्दल आम्ही समजून घेतलो। समजून घेतल्यानंतर काय झालं की आपण ये प्रोडक्ट ना लोगों को हम बताना स्टार्ट किया। शुरुआत में थोड़ा मुश्किल था, क्योंकि मैं खेती नहीं करता हूँ, मेरा कोई खेत नहीं है। तो होता ये था कि लोग पूछते थे कि रिजल्ट क्या है, तो कुछ लोगों को हम बोलते थे यार आप यूज तो करो, राइट, अपने खेत में डालो तो सही, थोड़ा रिजल्ट आएगा तो आपको पता चल जाएगा। तो एक 10 एकड़ भी है तो उसको मैं हम बोलते थे कि वो 10 एकड़ मत लेना, एटलीस्ट 1 एकड़ के लिए तो ले लो। राइट, तो 1 एकड़ के लिए हम बताते थे, लोग कुछ लोग नो बोलते थे, बहुत कम लोग यस बोलते थे। तो धीरे धीरे करके क्या हुआ कि प्रोडक्ट्स का रिजल्ट आना स्टार्ट हो गया। राइट, प्रोडक्ट्स का रिजल्ट आने के बाद में देखो ये प्रोडक्ट का खास बात क्या पता है, एक खेत में अगर आपने रिजल्ट निकाला, 1 एकड़ में अगर आपने रिजल्ट निकाला, वो रिजल्ट दिखा के आप 10 एकड़ का ऑर्डर ले सकते हो, 100 एकड़ का ऑर्डर ले सकते हो। तो ये इंपॉर्टेंट है हमको समझना कि किसान जो होता है ना, बहुत बहुत ही मतलब क्या बोलते हैं उसको, हम्बल होता है। राइट, उसको आप एक बार रिजल्ट निकाल के दिखाओ, राइट, वो खुद आपको 100 एकड़ का ऑर्डर दिलवाएगा। आप उनके दोस्तों को, उनके आजू बाजू वालों को, उनके गांव में सभी को वो बात करना स्टार्ट कर देगा कि मैंने यूज किया, बहुत अच्छा है, आप भी यूज करो। तो इसीलिए मैं आपको बोलना चाहता हूँ, इससे पहले आपने अगर एग्रीकल्चर के बारे में सोचा नहीं है तो आज के बाद आप सोचना स्टार्ट करो। आज जो मैं आपको जानकारी देने वाला, ये बहुत ही सिंपल भाषा में आपको बताऊंगा, फारच सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगणार आहे, ताकि तुम्ही कुठल्याही, तुम्ही जर तुमची शेती जरी नसेल तरी पण तुम्ही कुठल्याही शेती करणाऱ्या व्यक्तीला, तुम्ही शेतकरीला हा प्रोडक्ट विकू शकता, एवढं मी तुम्हाला गॅरंटी देतो। राईट, तर चला पुढच्या स्लाइडला जाऊया। इंडिया ग्रो सगळ्यांना ब्रँड माहिती आहे, इंडिया ग्रो आपल्या प्रोडक्टचं ब्रँड आहे। ह्या ब्रँडच्या खालती आज आपण बोलणार आहे 4 प्रोडक्ट बद्दल, फक्त 4 प्रोडक्ट। राईट, हे 4 प्रोडक्ट फार इम्पॉर्टंट आहेत। राईट, मी कंपनीच्या ट्रेनर बरोबर पण हे ट्रेनिंग करायच्या आधी देबोजीत सर जे आहेत कलकत्ताचे, देबोजीत सर जे प्रोडक्टचे सारे ट्रेनिंग प्रोग्राम्स त्यांनी करतात, त्यांच्याबरोबर मी झूम कॉलवरती 1 तास त्यांच्याबरोबर चर्चा केलो, प्रॉडक्ट बद्दल आणि थोडं डीप मध्ये नॉलेज घेतलं, आणि त्याच्यानंतर हे ट्रेनिंग प्रोग्राम मी कारवारला आणि गोव्यामध्ये केलं। राईट, तर ह्याच्या आधी पण आपण करत होतो, बट थोडंफार मला जे क्लॅरिफिकेशन्स होते, डाऊट्स होते, थोडेफार काय म्हणतात त्याला, प्रश्न होते, ते प्रश्नांचं मी त्यांच्याकडनं उत्तर घेऊन समजून आणि थोडं खोलपर्यंत त्याच्यामध्ये रिसर्च करून मी ह्या प्रोडक्ट बद्दल ट्रेनिंग आज करतोय। राईट, तर प्रोडक्ट्स काय आहेत ते आपण बघायच्या आधी ना, आपण हे समजायचं, मी थोडं मराठी आणि
काय म्हणतात त्याला, हिंदीमध्ये पण त्याचे अक्षर जे हे आहेत ना, तुम्ही म्हणाल की इंग्लिशमध्ये आहे तर समझणार नहीं, काय आप चिंता मत करो, हिंदी और मराठी में भी मैंने यहाँ पे डाला हुआ है, आप देख सकते हो, भारतीय कीटनाशक बाजारपेठाचा आकार, म्हणजे ये मराठी में भी डाला है और हिंदी में भी डाला है, भारतीय कीटनाशक बाजार का आकार, मतलब ये कितना बड़ा मार्केट है। कीटनाशक मतलब जो हम खेत में जो पेस्टिसाइड्स डालते हैं, जो कीड़े मारने की दवाई डालते हैं, राइट, तो वो जो दवाई का मार्केट है वो कितना बड़ा है। तो ध्यान से देखिएगा यहाँ पे, आप यहाँ पे समझ सकते हो। तो ये मार्केट का साइज है, क्या है मार्केट का साइज। 2014 में, 2014 की बात कर रहा हूं मैं, 2014 में ये 1,25,000 करोड़ का मार्केट था, $25,000, मतलब $1,25,000 का मार्केट था। इतना कीटनाशक हम यूज करते थे। आप सोच के देखिएगा, ये कब यूज करते थे, 2014 में। अगर 2018 की बात करें, आज तो उससे ज्यादा यूज करते हैं, लेकिन ये आकडे जो आहे मेरे पास, हे जे आकडे आहेत माझ्याकडे, ते 2014 पासून 2018 पर्यंत आहेत। तर 2018 मध्ये जर तुम्ही बघितला, 2014 ते 2018 किती वर्ष झाली, 5 वर्ष म्हणून, 4 ते 5 वर्ष। 2018 मध्ये किती आपल्याला कीटनाशक लागायला लागले, 2014 मध्ये किती लागत होतं, $1,250,000,000, राईट, आणि इथं किती डॉलरचे लागाले, 2,50,000 काय म्हणतात त्याला, डॉलर्स, राईट, एवढं कीटनाशक आपण वापरतोय, एवढे करोडचे कीटनाशक आपण वापरतोय। तर ह्याचा अर्थ काय कि आपली जमीन तर वाढली नहीं, हमारा जो जमीन है वो तो बड़ा नहीं है, लेकिन कीटनाशक जो है वो हम ज्यादा यूज कर रहे पहले के मुकाबले। मतलब पहले हम बहुत कम कीटनाशक यूज करते थे, दवाइयां यूज करते थे खेतों में, अभी हम बहुत ज्यादा, डबल से भी ज्यादा हम यूज कर रहे हैं। अभी आपके दिमाग में क्वेश्चन होगा, आपके दिमाग में एक सवाल होगा, तुमच्या डोक्यात एक प्रश्न असेल की आपण एवढे कीटनाशक का वापरतोय, तर त्याचं कारण काय, फार सिंपलचं कारण मी तुम्हाला सांगतो, लक्ष देऊन ऐका, राइट, कि हम जो कीटनाशक पहले यूज करते थे, वो जो कीड़े थे वो मरते थे, लेकिन जैसे जैसे दिन आगे चले गए तो वो कीड़े का जो इम्यूनिटी है, कीड़े का जो रोग प्रतिकारक शक्ति है, या फिर बोल सकते हो उसका जो कैपेसिटी है, राइट, उस कीड़े की, वो बढ़ती गई। उदाहरण के तौर पे मच्छर की बात करते हैं, तो मच्छर पहले के जमाने में अगर बात करें, तो मच्छर मारने के लिए हम क्या करते थे, एक कचवा छाप लगाते थे, कचवा छाप, वो कॉइल आता था, वो कॉइल हम लगाते थे तो क्या होता था, मच्छर भाग जाते थे। लेकिन अभी क्या लगाते हैं, अभी हम मशीन लगाते हैं, राइट। तो मशीन पावरफुल है, मशीन में जो दवाई है वो बहुत पावरफुल है पहले के मुकाबले, लेकिन मच्छर आज भी भागते नहीं है। क्यों, वो मच्छर वो मशीन के ऊपर ही बैठता है। क्यों, क्योंकि उसकी ताकत जो है, उस दवाई की ताकत बढ़ गई है, लेकिन वो मच्छर की भी ताकत बढ़ गई है, मच्छर का भी जो इम्युनिटी आहे वो बढ़ गया है। त्याच्यामुळे काय व्हायला लागले, आज औषधं जास्ती आपण प्रमाणात वापरतोय, कॉन्सन्ट्रेशन त्याचं जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे, राईट, ज्याच्यामुळे ते आपल्याला हानिकारक आहे। पहिला कशाला हानिकारक है, पहला तो किसके लिए हमको बहुत डेंजरस है ये केमिकल्स, पहला तो है जो कीड़े मारने की दवाई जो हम खेतों में डालते हैं, तो उससे क्या होता है, पहला तो वो दवाई जो है वो सारे हमारे पौधों में जाती है, फलों में जाती है, सब्जियों में जाती है, जो भी हम जिस पे डालते हैं उसके अंदर वो दवाई जाती है, और वो दवाई, वो जो ये सब्जियां हैं या फल है वो हम खा रहे हैं, तो हमको वो सारे रोग आ रहे हैं, हमको वो सारे प्रॉब्लम्स आ रहे हैं, हेल्थ प्रॉब्लम्स आ रहे हैं। और दूसरा सबसे इंपॉर्टेंट चीज, वो दवाइयां खेतों में डालने की वजह से दूसरा सबसे इंपॉर्टेंट प्रॉब्लम क्या हो रहा है कि हमारा जो खेत है वो बंजर हो रहा है, उसकी ताकत कम हो रही है, राइट, उसमें जो कीड़े थे, जो अच्छे कीड़े थे वो मर रहे, जैसे आप बोल सकते हो गांडूळ, मराठीमध्ये आपण काय म्हणतो, गांडूळ म्हणतो, या हिंदी में हम बोलते केचवा, राइट, तो अर्थवर्म हम बोलते हैं इंग्लिश में। तो वो जो है वो मर रहे, क्यों, वो जो दवाइयां डालते हैं तो अच्छे कीड़े भी मर रहे हैं, बुरे कीड़े भी मर रहे हैं, राइट, अच्छे कीड़े हमको चाहिए, बुरे कीड़े हमको नहीं चाहिए, लेकिन जब आप कीटनाशक डालते हो, आता जेव्हा तुम्ही कीटनाशक घालता तेव्हा काय व्हायला लागले, चांगले किडे पण मराले, चांगले किडे म्हणजे गांडूळ, आणि वाईट किडे म्हणजे हुमणी, रोटा वगैरे जे आहेत, वाळवी वगैरे आहेत, ते आपल्याला नको आहे शेतात, तर ते पण मरतायत। आणि आप ऐसे सिंपल सा समझ सकते हो कि इससे क्या हो रहा है कि जब हम कीटनाशक डालते हैं तो हीरो भी मर रहा है और विलन भी मर रहा है। होना क्या चाहिए, विलन मरना चाहिए, हीरो जीतना चाहिए, राइट, मतलब गांडूळ वाढायला पाहिजेत आणि कीड़े, दूसरे जे कीड़े, हानिकारक कीड़े, ते मरायला पाहिजे। अभी क्या हो रहा है, अभी विलन भी मर रहा है, विलन के लिए हम दवाई यूज कर रहे हैं, लेकिन हीरो भी मर रहा है।
तो ये बहुत बड़ा प्रॉब्लम है, जिसकी वजह से हमको ये समझना जरूरी है कि ये जो कीटनाशक हम यूज कर रहे हैं इससे नुकसान ही ज्यादा हो रहा है, क्योंकि इसका प्रमाण जो है वो बढ़ता जा रहा है। दूसरी बात, सबसे इंपॉर्टंट चीज, अभी लोगों में अवेयरनेस आया है, अभी लोगों में जागरूकता आई आहे. आता थोड्या लोकांमध्ये काय आलंय, जागरूकता आले की आपल्याला केमिकल वापरायचं कमी करायला पाहिजे. लोग आता थोड़ा विचार करतात, आज लोग सोच रहे हैं इसके बारे में कि हम केमिकल का इस्तेमाल कम करें. राइट, उसका आप इस स्टडी के हिसाब से आप देख भी सकते हो. पहले जो है केमिकल ज्यादा यूज करते थे, और जो सेंद्रिय शेत आहे ते सेंद्रिय शेती कमी करत होते, केमिकल जास्त वापरत होते. आता काय व्हायला लागले, लोकांचं जे मत आहे ते काय म्हणायला लागलेत की आता सेंद्रिय आपण जास्ती वापरूया, सेंद्रिय जास्ती वापरूया. हे डार्क हिरवा आहे ना, हे बायो पेस्टिसाइड्स, बायो म्हणजे नॅचरल पेस्टिसाइड्स आहेत, आणि हे जे आहे केमिकल आहे. हे लाईट कलर मध्ये आहे ना, लाईट ग्रीन मध्ये आहे ते केमिकल आहे, आणि डार्क ग्रीन मध्ये असलेलं काय, बायो पेस्टिसाइड म्हणजे नॅचरल पेस्टिसाइड म्हणू शकता, ते पण पेस्टिसाइड्स आहेत. बट आता लोकांचं विचार करायचं जे आहे ते चेंज झालंय. केव्हापासून, कोरोनाच्या नंतर. कोरोना के बाद में क्या हुआ, लोग अभी सोच रहे हैं, किसान अभी सोच रहे हैं कि केमिकल हम कम यूज करेंगे और नेचुरल चीजें हम ज्यादा खेत में डालेंगे. लेकिन प्रॉब्लम कहां पे आता है, मैं आपको नेक्स्ट स्लाइड्स में बताता हूं. राइट, अभी इसका मार्केट बहुत बड़ा है, मतलब आप देखोगे खेती करने के लिए जो मार्केट है वो बहुत बड़ा है. लोग, काफी सारे लोग, इसका अवेयरनेस है कि लोगों को अभी बायोपेस्टिसाइड्स वगैरह जो है उसका मार्केट बहुत बड़ा हो चुका है. आज लोग चाहते हैं कि बायोपेस्टिसाइड, बायो क्या बोलते हैं उसको, नॅचरल चीजें, नॅचरल मतलब जो सेंद्रिय शेती आपण म्हणतो, सेंद्रिय शेती सगळ्यांना करायची आहे. राइट, जैविक खेती सबको करना है. लेकिन प्रॉब्लम कहां पे आता है, मैं आपको आगे बताना चाहता हूं. तो हमारा जो प्रोडक्ट है, पहली बात, हमारा प्रोडक्ट केमिकल है क्या, हमारा प्रोडक्ट बिल्कुल भी केमिकल नहीं है. यहां पे आप देख सकते हो, अंडरस्टैंडिंग इंडिया ग्रो ब्रांड प्रोडक्ट्स. हमारे प्रोडक्ट्स का खास बात क्या है, अभी मैं आपको नेक्स्ट स्लाइड, मैंने मराठी में भी बनाया है. यहाँ पे इंडिया ग्रो ब्रांड उत्पादने समजून घेऊया. राइट, तो हमारा प्रोडक्ट क्या है, पहली बात तो हमारा प्रोडक्ट केमिकल नहीं है, विष नहीं है. इसमें कोई ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विष नाही आहे. आता तुम्ही कुठल्याही शेतकरीला जेव्हा विचारता, तो जेव्हा केमिकल घालतोय शेतात, त्याला विचारा तुम्ही, तुम्ही जे केमिकल घालताय, आप जो केमिकल, उसको किसान को आप पूछोगे कि आप जो केमिकल डाल रहे हो ये जहर है, आपको पता है? तो वो किसान बोलेगा हाँ मुझे पता है कि मैं जो केमिकल डाल रहा हूं खेतों में वो जहर है, लेकिन फिर भी क्यों डाल रहे हो? तो वो क्या बोलेगा, वो बोलेगा सर मेरे पास दूसरा कोई चारा नाही आहे, मेरे पास दुसरा कोई ऑप्शन नाही आहे, माझ्याकडे दुसरा कुठला पर्याय नसल्या कारणानं मी काय करायला लागलोय, केमिकल अथवा केमिकलचे जे पण उत्पादन आहेत मी शेतामध्ये घालतोय, कारण की माझं प्रोडक्शन वाढायला पाहिजे. राइट, आणि दुसरं माझ्याकडे दुसरा कुठला चारा नहीं है. तो माय डियर फ्रेंड्स, मैं आपको बताना चाहता हूं, हर एक किसान का यही प्रॉब्लम है. अभी खेती, अगर आपको आप क्या बोलते हो उसको, सेंद्रिय शेती जर तुम्हाला करायची असेल, तर सेंद्रिय शेती करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं प्रॉब्लेम, अडचण कुठं आहे, की आपल्याकडे सेंद्रिय शेती करायचं नॉलेज, माहिती आपल्याकडे शेतकरीला नाहीये. राइट, तो काय करतोय, शेण घालतोय, बट शेण घातलं तेवढंच उपयोगी नसते, त्याच्यासाठी गाईचं जे गोअमृत वगैरे बनवलं जातंय, अथवा काय म्हणतात त्याला, ते बीजामृत बनवलं जाते, त्याची एक प्रक्रिया असते. जो बीजामृत जो बनाते हैं, जो गोबर है, गाय का गोबर, गाय का जो मूत्र है, उसको लेके एक प्रक्रिया है जिसके माध्यम से क्या बनाया जाता है कि खेतों में डालने वाला खाद बनाया जाता है, पेस्टिसाइड्स बनाए जाते हैं, जो पहले पुराने जमाने में किया जाता था. लेकिन अभी क्या हो गया, आता काय झालंय, ते माहिती लोकांच्याकडे नाहीये. दुसरी गोष्ट काय, गाय लोकांच्याकडे नाहीये, शेतकरीकडे गाय नाहीये. राइट, असली तर पण काय, कुठली जर्सी गाय आहे. राइट, दुसरं काय, त्यांच्याकडे म्हशी आहेत बट गायी नाही आहेत. राइट, तर गाय चाहिए, और जिसके पास गाय है उसको वो बनाना आता नहीं है, जिसको गाय है बनाना भी आता है लेकिन वो बनाता नहीं है क्योंकि वो बनाना मुश्किल है. राइट, तो जिसकी वजह से, ज्याच्याकडे गाय आहे त्याला करायला येत नाही. राइट, करायची माहिती नाही आहे. ज्याच्याकडे गाय आहे, माहिती पण आहे, बट तो करत नाहीये. का करत नाहीये, कारण की ते करायचं जे आहे ते खूप कठीण आहे. म्हणून तो काय करतोय, दुकानातनं आणतोय केमिकल आणि मारतोय शेतात. मग आता हे प्रॉब्लेम आहे ना. तर हे आपलं प्रोडक्ट काय, आपलं प्रोडक्ट पहिलं तर काय, केमिकल नाही, केमिकल नाहीये, विष नाहीये. दुसरं काय, आपलं प्रोडक्ट आयुर्वेदावरती आधारित आहे, वृक्ष आयुर्वेदा म्हटलं जाते. हमारा जो प्रोडक्ट है ये वृक्ष आयुर्वेदा के ऊपर आधारित है. मतलब ये जो हमारे लिए जो यूज करते हैं उसको बोलते हैं आयुर्वेदा.
जो इंसान यूज करते हैं आयुर्वेदा का प्रोडक्ट उसको आयुर्वेदा बोलते हैं, लेकिन जो पेड़ों के लिए, पौधों के लिए, जो झाडांसाठी आणि आपले काय म्हणतात त्याला, शेतीसाठी जो यूज केलं जातं त्याला वृक्ष आयुर्वेदा म्हटलं जाते. हजारो वर्षापासून जे आपले शेतकरी आहेत ते वापरत होते. पण मधीच्या काळामध्ये काय झालं, जेव्हापासून केमिकल आलं, राईट, केमिकल आल्यामुळे काय झालं, लोकांनी केमिकलचा वापर करायला सुरुवात केली आणि ते जे पहिलाचं ज्ञान होतं, पहिलाचं जे नॉलेज होतं, पहले का जो नॉलेज था, पहले का जो ज्ञान था, वो छोड़ दिया उन्होंने एंड केमिकल को पकड़ के बैठ गए. अभी वो चेंज करना मुश्किल है, राइट, लोगों को चेंज करना मुश्किल है, जिसकी वजह से ये प्रॉब्लम आ चुका है. तो हमारा जो प्रोडक्ट है ये 100% ऑर्गेनिक है. ये यूज करना आसान है. जैसा केमिकल वो यूज करते हैं आसानी से, वैसा ही हमारा प्रोडक्ट भी वो आसानी से यूज कर सकते. म्हणजे काय, आपलं वृक्ष आयुर्वेदाच्या आधारित आहे, कुठल्याही प्रकारचं विष नाही आहे, आणि तिसरं सर्वात महत्वाचं काय, वापरायचं सोपं आहे. जसं त्यांनी केमिकल वापरतायत ना, ते वापरायचं सोपं आहे, आणतात आणि मारतात, फक्त तेवढंच काम आहे. आपलं पण प्रोडक्टमध्ये काय, आपल्याकडे हे प्रोडक्ट वापरायचं खूप सोपं आहे, ज्याच्या कारण कोणी पण शेतकरी हे प्रोडक्टला वापरू शकते आणि प्रोडक्शनला आपल्या वाढवू शकते आणि आपल्या जमिनीला वाचवू शकते, राइट. आता तुम्हाला मी एक छोटंसं उदाहरण मला सांगायचं है. मेरे को आपको एक छोटा सा उदाहरण बताना है. मेरे एक फ्रेंड है जो गोकाक के पास रहते हैं, जिनका नाम है अर्जुन पाटिल करके. उनके खेत में मैं गया था. उनका उनका और उनके फैमिली का मिलके 100 एकड़ का खेती है. 100 एकड़ खेती, राइट. 100 एकड़ खेती में लगभग 20 एकड़ जो है वो खेत खराब हो चुका है. खराब हो चुका है मतलब क्या है, उन्होंने काफी सालों से यूरिया डाल डाल के यूरिया जो होता है उसमें काफी सारा जो क्वांटिटी होता है वो नमक होता है, और वो गन्ने के लिए यूरिया हर साल बहुत बड़े पैमाने पे डालते हैं, जिसकी वजह से आज उनका 20 एकड़ लगभग पूरा खराब हो चुका है. उसमें सब जो नमक पकडा आहे, मतलब त्या शेतामध्ये काय झालंय, ते युरिया घालून 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 ना तिथं आता काही पण उगत नाही. असे जवळजवळ 20 एकड़ त्यांची शेती खराब झाली, राईट. तुम्ही त्या भागात जर गेला, राईट, तुम्ही पण जाऊन बघू शकता. असे थोडे ठिकाण आहे जिथं तुम्ही बघू शकता की शेत खराब व्हायला लागले, असं तुम्ही ऐकलं असेल कदाचित, राइट. तो ये होता है, क्यों होता है, क्योंकि केमिकल डाल डाल के क्या होता है, मैंने क्या बताया आपको, एक तो इंसान के लिए वो अच्छा नहीं है, दूसरा क्या है, जमीन के लिए भी अच्छा नहीं है, जमीन मर रही है. हमारा जो धरती है वो मर रहा है. क्यों, क्योंकि केमिकल डाल डाल के वहां पे दूसरा कुछ उगता नहीं है, ऐसा एक लेवल आ जाता है. तो हमको ये समझना है, लोगों को ये बताना है, हमको किसान को ये समझाना है कि बाबा आज तू ये केमिकल डाल रहा है, तेरे को प्रोडक्शन मिल रहा है, लेकिन ये और तू 5-10 साल डालेगा तो आगे आने वाले जो जनरेशन आहे, आता पुढच्या पिढीला ते शेतामध्ये काही पण उगणारच नाही, तर काय उपयोग आहे त्याचा. तर आजपासून तुला काय करायला लागेल, सेंद्रिय शेतीकडे तुला वळायला लागेल. तर त्याच्यासाठी आपल्याकडे प्रॉडक्ट्स आहेत. आता हे प्रॉडक्ट्स काय आहेत आणि आपलं प्रॉडक्ट कसं काम करते, आता भूवस्त्रचं मी उदाहरण घेतो. भूवस्त्र एकच असं प्रॉडक्ट आहे आपल्याकडे, जे काय करते, जे मातीमध्ये असलेल्या जे आपले शत्रू कीट आहेत, शत्रू किडे आहेत, त्यांना मारायचं काम करते. हमारा भूअस्त्र एक प्रोडक्ट है. इन 4 प्रोडक्ट में से भूअस्त्र एक ऐसा प्रोडक्ट है जो मिट्टी में जितने भी कीड़े हैं, जो क्या बोलते हैं, शत्रु कीड़े हैं, उनको मारने का काम करता है. तो कैसे मारेगा ये, डायरेक्टली नहीं मारेगा. जब आप इसको मिट्टी में डालते हो तो ये जाके जड़ को पकड़ लेता है, जड़ को. मतलब काय करते, मातीमध्ये आपण जेव्हा भूवस्त्र घालतो, कसं वापरायचं मी तुम्हाला सांगतो, मग उदाहरण सांगतोय, राईट. जर तुम्हाला भूवस्त्र तुम्ही मातीमध्ये जेव्हा घालता, ते काय करते, पाण्याच्या मार्फत, पाण्याबरोबर ते जाऊन मुळांना पकडते. एकदा मुळांना पकडलं तर 6 महिने त्याच्याला, त्या मुळांना चिटकून राहते. एक बार भूवस्त्र, एक बार आपके जड़ को, मतलब पेड़ के जड़ को एक बार वो पकड़ लिया तो 6 महीने तक क्या करता है वो, उसको पकड़ के रहेगा. अभी क्या होगा, आपके खेत में क्या है, जो शत्रु कीट है, जैसे हुमनी, रोटा जो बोलते हैं, वाळवी जो बोलते हैं, वो आके आपके जड़ को, मतलब आपके, मतलब आपके जो पेड़ है, पौधा है, उसके जड़ को अगर खाने की कोशिश करेगा, तभी वो कीड़ा मरेगा. आप ये भूअस्त्र डालोगे तो कीड़े नहीं मरेंगे. जब तक वो कीड़ा आके आपके जड़ को नहीं खाएगा, तब तक उस कीड़े को हम मतलब हमारा प्रोडक्ट मारता नहीं है. तो जब वो आके हमारा जो पेड़ का जो जो जड़ है, जे तुमच्या जे जे मुळं आहेत, त्या मुळांना खायचा प्रयत्न करेल, त्यावेळेला ते किडा मरणार. कसं मरणार, त्याचं जे जे हे आहे, गळा जो आहे तो सुजणार, त्याच्यामुळे त्याला आत पाणी आणि हवा, राईट, जाणार नाही, आणि त्याच्यामुळे त्याला पॅरालिसिसचा स्ट्रोक होणार, ब्रेन स्ट्रोक होणार आणि ते मरणार. तर हे असं सिंपलचं सायन्स आहे. म्हणजे काय, आपण कुठल्या किड्याला मारायला लागलोय, जे किडे आमच्या मुळांना खायला येतात,
झाडाला खायला येतात त्यांना तेवढंच मारणार आहे आपण. आता गांडूळ जे आहे आपल्या आपल्या काय म्हणतात त्याला, झाडाला अथवा जे आपले जे हे आहेत पिकं आहेत त्याला काही पण नुकसान देत नाही, फक्त मातीमध्ये तो गांडूळ असतो, राईट. तर त्याच्यामुळे गांडुळाचा नाश होणार नाही, गांडूळ वाढणार आणि जे शत्रू किडे आहेत ते मरणार. हे फार सिंपल सा त्याच्या पाठीमागचं एक्सप्लेनेशन है, राइट. इसके पीछे का बहुत सिंपल सा एक्सप्लेनेशन है कि ये प्रोडक्ट जो है उसी कीड़े को मारेगा जो हमारा शत्रु है, ये उस कीड़ों को नहीं मारेगा जो हमारे मित्र है, राइट. हमारे जो मिट्टी में जो है ना करोड़ों जीव होते हैं जो पेड़ के लिए पौधे के लिए अच्छे हैं, केमिकल डालने से वो सारे जो हमको जो अच्छे वाले जो कीड़े हैं या फिर आप बोल सकते हो वो सारे मरते हैं. तो ये प्रोडक्ट यूज करने से आपकी मिट्टी बचती है, आपका जो खेत है वो बचा रहेगा, अच्छा रहेगा और आने वाले पीढ़ी के लिए भी यूजफुल रहेगा. तो अभी हम जाते हैं नेक्स्ट स्लाइड में. नेक्स्ट स्लाइड में क्या है, हमारे प्रोडक्ट के सर्टिफिकेशंस की बात करते हैं. सर्टिफिकेशंस के बारे में बात करना है तो हमारे प्रोडक्ट 100% शुद्ध ऑर्गेनिक, मतलब आप बोल सकते हो केमिकल फ्री प्रोडक्ट्स है. और इसका सर्टिफिकेट किससे मिला है, नेशनल एनपीओपी मतलब नेशनल प्रोग्राम फॉर ऑर्गेनिक प्रोडक्ट्स. ये नेशनल लेवल का सर्टिफिकेशन, इंटरनेशनल लेवल का सर्टिफिकेशन हमको मिल चुका है. तो ये साबित करता है कि आप जो प्रोडक्ट देने वाले हो इसमें कोई भी केमिकल बिल्कुल भी नाही आहे. 100% ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही आहे. तर ह्याच्याबद्दल तुम्ही 100% निर्भय होऊन तुम्ही लोकांना सांगू शकता. इसके बारे में बिल्कुल आपको सोचने की जरूरत नहीं, बिंदास आप लोगों को ये प्रोडक्ट के बारे में बता सकते हो, किसानों को बता सकते हो कि इसमें 1% भी केमिकल नहीं है. अभी ये जो प्रोडक्ट है ये बनाया गया है पुराना नॉलेज, मतलब पहिला टाइम जे जुन्या काळाचं जे नॉलेज होतं, जे माहिती होती, जे ज्ञान होतं त्याला घेऊन आत्ताच्या टेक्नॉलॉजी बरोबर त्याला प्रॉपरली मिक्स करून आज हे प्रोडक्ट बनवलेलं आहे, राईट. ह्याच्यासाठी हे सगळे सर्टिफिकेट्स आपल्याला मिळालेले आहेत. तर आता फर्स्ट थिंग आपल्याला समजून घ्यायचं की भूवस्त्र घालायच्या आधी, भूवस्त्र म्हणण्यापेक्षा पहिला स्टार्टिंगला आपण किडे जे असतात त्याची सायकल कशी आहे, ते कसं त्यांनी जगतात, किडे कसे जगतात अथवा त्यांची पूर्ण लाईफ सायकल काय हे आपण समजून घेऊया. आता कुठलाही किडा म्हटलं तर फुलपाखरू आपण म्हणूया, राईट. कुठल्याही किड्याचं जे सुरुवात म्हणू शकता अथवा एक अंत म्हणू शकता ते फुलपाखरूच्या रूपात होते. फुलपाखरू काय करते, अंडी घालते. अंडी केव्हा घालते, अमावस्या अथवा पौर्णिमेच्या टाइमला. हे लक्षात राहू दे तुमच्या, साधारण त्या दरम्यान अंडी घालते. अंडीमधनं काय येतात, आळी येतात, कॅटरपिलर इथं बघू शकता तुम्ही हे वाला, राईट. त्याच्यामधनं काय होते, कोश तयार करते आणि त्या कोशमधनं वापस काय बाहेर पडते, फुलपाखरू. तर हे पूर्ण सायकल जे आहे हे 45 डेज टू 42 डेज टू 45 डेजची सायकल असते. म्हणजे हे पूर्ण जीवन त्याचं चक्र हे 45 दिवसाचं असते. आता आपल्याला काय करायचंय, भूवस्त्र सुरुवातीला घालायचंय, राईट. तर त्याच्यामुळे काय होतं की ह्याची जी सायकल आहे ही ब्रेक होते. आणि सुरुवातीला म्हटलं तर जेव्हा ते अंडी असतात अथवा ते छोटं असते त्यावेळेला आपण जेव्हा घालतो सुरुवात करत असताना, तर त्याचा परिणाम खूप चांगला येतो. त्याच्याबद्दल तुम्ही आता टेंशन घेऊ नका, हे फक्त समझावण्यासाठी सांगतोय मैं आपको जस्ट समझाने के लिए बता रहा हूँ. आपको कैसे प्रोडक्ट यूज करना है ये हम नेक्स्ट स्लाइड्स में हम जानेंगे, ये आपको जस्ट जानकारी के लिए बता रहा हूँ आपको, राइट. तो अभी हम एक एक करके प्रोडक्ट्स, ये मिट्टी में मिलने वाले काफी सारे जो कीड़े हैं जैसे हुमनी रोटा बोलते हैं, व्हाइट गर्ब बोलते हैं या फिर अलग अलग प्रकार के और भी कीड़े होते हैं. मैंने कुछ यहाँ पे स्लाइड्स में आप देख सकते हो, राइट. ठीक है. तो अभी हम बात करेंगे दूसरे प्रोडक्ट्स के बारे में, एक एक करके प्रोडक्ट के बारे में बात करेंगे. अभी हम आज 4 प्रोडक्ट के बारे में बात कर रहे हैं. 4 प्रोडक्ट आपको सिर्फ फोकस करना है, राइट. अभी आप बोलोगे सर दूसरे प्रोडक्ट भी हैं जैसे एमआई वीर है, एमआई सिट्रा है, वो सारे हम प्रोडक्ट के बारे में नहीं बात कर रहे हैं क्योंकि आपको इन 4 प्रोडक्ट के बारे में मास्टर होना है, राइट. और यही प्रोडक्ट्स है जो आपको, राइट, आसानी से माय डियर फ्रेंड्स आप बेच सकते हो और आसानी से बहुत बड़ा बिजनेस आप निकाल सकते हो. एंड यही प्रोडक्ट एक्चुअल में किसानों को चाहिए, राइट. तो पहला प्रोडक्ट क्या है वो हम बात करेंगे. पहला प्रोडक्ट है भूअस्त्र सुपर. ये भूअस्त्र सुपर इतना पावरफुल प्रोडक्ट है, राइट. ये भूअस्त्र सुपर का ये वाला इंग्लिश वाला स्लाइड है और मैंने आपके लिए स्पेशली मराठी और हिंदी में भी बनाया है, राइट. तो ये चाहिए तो मैं पीपीटी आपको बाद में भेज दूंगा, लेकिन आप ये पढ़ते मत बैठो, मैं जो बता रहा हूं इसके ऊपर ध्यान दीजिएगा, राइट. ना भूअस्त्र सुपर क्या है, भूअस्त्र सुपर मिट्टी में डालने वाला प्रोडक्ट है.
राइट। खेती करने से, शुरू करने से पहले आप कोई भी धान उगाते हो, आप समझो फॉर एग्जांपल चावल उगा रहे हो, गन्ना उगा रहे हो, या फिर कोई व्हेजिटेबल्स, कुठल्याही प्रकारची भाजीपाला, भात, अथवा तुम्ही बटाटे म्हणा, अथवा काय म्हणतो त्याला आपण दुसऱ्या प्रकारचं कुठल्याही प्रकारचं तुम्ही ऊस म्हणा, कुठल्याही प्रकारची तुम्ही शेती करत असाल, जेव्हा तुम्ही शेती सुरू करता, राईट, म्हणजे माती म्हणजे तुमचं शेत तैयार करता पेरण्यासाठी, राइट। आप जब बुआई करने से पहले जो आप खेत को तैयार करते हो, तब आपको क्या करना है, भू अस्त्र सुपर का प्रयोग करना है। तो अभी यहाँ पे कैलकुलेशन जरा समझ लो, ध्यान से समझना। तुम्ही लिहून घ्या हे कैलकुलेशन। 1 एकरला, 1 एकड़ अगर आपका जमीन है तो आपको 4 किलो आपको लगेगा 1 एकड़ के लिए। अगर आपका 6 महीने से अंदर है, 6 महीने के अंदर वाला कोई भी आप धान लगा रहे हो, एग्जाम्पल के तौर पे चावल जो होता है वो 6 महीने के अंदर आता है। जे भात तुम्ही लावता ते भात किती महिन्याचं पीक असते? 4-5 महिन्याचं पीक असते, म्हणजे 6 महिन्याच्या आतले मी सांगतोय। आणि कुठले आहेत 6 महिन्याच्या आतले पीक, कोणी सांगू शकता? मी सगळ्यांना अनम्यूट करतोय, सभी को मैं अनम्यूट कर रहा हूं। आप कोई भी बता सकते हो 6 महीने के अंदर की जो बोलते हैं, आप क्या बोलते हैं, पीक है, वो क्या है, कौन से बता सकते हो आप? 6 महीने के अंदर चावल है, सोयाबीन, भुईमूग, सोयाबीन, सोयाबीन, शेंगा, हाँ शेंगा, शेंगा, व्हेजिटेबल्स हाँ, व्हेजिटेबल सारे सगळ्या प्रकारचे जे व्हेजिटेबल्स आहेत, म्हणजे भाजीपाला आहे, सगळे 6 महिन्याच्या आतले आहेत, राईट। हा, आता ऊस आहे का 6 महिन्याचा का 1 वर्षाचा आहे? 1 वर्षाचा। 1 वर्षाचा, राइट। सो अभी मैं आपको सिर्फ समझाने के लिए, मैं जस्ट आप सुन रहे हो और समझ रहे हो, इसके लिए मैंने पूछा। तो मैं वापस से आपको म्यूट करता हूं, मैं आपको दोनों कैलकुलेशन बताता हूं। 1 साल या 1 साल के ऊपर के जितने भी पेड़ हैं उसके लिए क्या करना है, और 6 महीने के अंदर जो है उसके लिए क्या करना है, राइट। तो अभी ध्यान से समझो ये कैलकुलेशन। 1 एकड़ के लिए अगर आपका 6 महीने के अंदर वाले जितने भी आपके जो क्या बोल सकते हो पौधे हैं, आप धान है, राइट, उसके लिए आपको क्या करना है, 2 किलो, सिर्फ 2 पैकेट, मतलब 4 किलो। 2 पैकेट, 1 पैकेट कितने का है, 2 किलो का है, मतलब आपको 4 किलो आपके खेत के अंदर यूज करना है। 1 एकड़ के लिए 4 किलो, मतलब 2 पैकेट। ध्यान से समझो। इसके साथ आपको एक और प्रोडक्ट यूज करना है। जब आप मिट्टी में डाल रहे हो तो इसके साथ आपको क्या करना है, ग्रो मैजिक का इस्तेमाल करना है। ग्रो मैजिक क्या है, ये वाला प्रोडक्ट, अभी इसके बारे में बाद में बताऊंगा, लेकिन ये 1 पैकेट डालना है, राइट। अभी क्या करना है, भूअस्त्र आपने 2 पैकेट लिया, अभी आपका बुआई करने वाले तुम्ही आता काय करणार आहे, तुमचं जे पीक आहे ते पेरणार आहे, राईट। आता तुम्ही शेंगा लावणार आहे, अथवा भात लावणार आहे, अथवा कुठलाही जोंधळा लावणार आहे, गहू लावणार आहे, तर 2 पॅकेट भूअस्त्र, 1 पॅकेट ग्रो मॅजिक, ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय। आणि तुम्हाला 1 एकड़ मध्ये कसं टाकणार आता तुम्ही, आप 1 एकड़ में कैसे डालोगे, 4 किलो तो बहुत कम होता है, 1 एकड़ में कैसे फैलेगा? तो उसके लिए क्या करो, आप 20 किलो काय करा, माती घ्या, अथवा वाळू घ्या, अथवा शेणखत घ्या, काही पण चालेल। माती, वाळू, शेणखत तुम्ही काही घेतला तरी चालेल। त्याच्यामध्ये हे 2 पॅकेट, म्हणजे भूअस्त्रचे 2 पॅकेट म्हणजे 4 किलो, आणि ग्रो मॅजिकचं 1 पॅकेट पूर्ण चांगलं मिक्स करून घ्यायचंय, अच्छे से उसमें मिक्स करके लेना है। मैं वापस से बता रहा हूं हिंदी में, 2 पैकेट भूअस्त्र, 1 पैकेट ग्रो मैजिक, और 20 किलो मिट्टी में, या फिर आप रेत ले सकते हो, बालू ले सकते हो, या फिर आप शेन खत बोलते हैं ना, जो गाय या भैंस का जो होता है ना, शेन होता है, उसमें आपको क्या करना है, अच्छे से मिक्स करके पूरे 1 एकड़ में उसको फैलाना है। जैसे आप यूरिया डालते हो ना, वैसे आपको पूरा 1 एकड़ में डाल देना है। तो ये एक है। इसके बाद में आप क्या करते हो, बुआई करते हो, मतलब तुम्ही आता पेरता, हे सगळं घातल्यानंतर तुम्ही पेरायला सुरू करता। पेरल्यानंतर काय करता, पाणी सोडता। पाणी सोडल्याबरोबर काय करते हे भूअस्त्र जाऊन, एकतर त्याचे जर मुळं असतील, म्हणजे जेव्हा तुम्ही भात लावता तर भाताला ऑलरेडी मुळं असतात, त्या मुळांना ते पकडते। अगर बीज है तो बीज को जाके चिपक जाएगा। एक बार ये चिपक गया तो उसका जर्मिनेशन मतलब क्या है, उसमें से अंकुरण बहुत फास्ट होगा, अच्छा होगा, और वो वापस से उसकी जड़ में भी जाके बैठेगा। एक बार ये पकड़ लेता है तो 6 महीने तक ये उसको चिपक के रहता है।
तो इसका मतलब क्या हुआ? तो एक बार ये चिपक गया, 6 महीने तक क्या करेगा ये? उस जड़ को, उस पेड़ को सुरक्षा करेगा, सुरक्षा देगा. त्या झाडाला, त्या एका पिकाला काय करणार ते? सुरक्षा देणार 6 महिन्यापर्यंत. ज्याचा अर्थ काय की ते 6 महिन्यापर्यंत त्या कुठलाही किडा त्या मुळांना खाऊ शकणार नाही. हे पहिलं झालं. आता ह्याच्यामध्ये काय फायदे आहेत? भूवस्त्र घातल्यामुळे काय फायदा है? भूवस्त्र डालने से क्या फायदा है? पहला फायदा क्या है कि वो आपके जड़ों को सुरक्षा करेगा, कुमनी, रोटा और दूसरा कोई भी कीड़ा जो है, जो शत्रु कीड़ा है जो हमारे पेड़ को खा रहा था मिट्टी में, उससे बचाएगा. पहला. दूसरा काम क्या करेगा? मिट्टी को उपजाऊ बनाएगा. मिट्टी जो है वो बहुत सॉफ्ट हो जाएगी, क्योंकि ये डालने से सॉफ्टनेस आ जाएगा. तो क्या होगा? जो गांडूल है, केचवा है, वो बढ़ेगा. अभी क्या प्रॉब्लम है? मिट्टी आपकी सख्त है. आप देखो पहले 2 बैल से जो जोतते थे, अभी क्या है? बड़े ट्रॅक्टर यूज करते. पहिला काय होतं? 2 बैल न काय करत होते? नांगर मारत होते. तेवढं बस होतं. बट आज काय झालेलं आहे? आज केमिकल घालून घालून माती जी आहे सिमेंट सारखी झालेली आहे. म्हणून काय करतो आपण? मोठं ट्रॅक्टर लावतो. राईट. तर आता हे घातल्यामुळे काय होणार? माती सॉफ्ट होणार. माती सॉफ्ट झाली तर काय होतंय? ते कुणासाठी चांगलं आहे? गांडूळसाठी चांगलं आहे. कारण की गांडूळ काय करते? आत बाहेर सगळीकडे जाते. ज्याच्यामुळे काय होते? माती आणि उलटी आणि चांगली होते. राईट. गांडूळ चांगलं राहते. राईट. त्याच्यामुळे काय होते? ऑक्सिजनचं प्रमाण, हवेचं प्रमाण खालतीपर्यंत जाते. कारण की त्याच्यामध्ये जे होल होतात त्याच्यामधनं हवा पण, झाडांना खालतीपर्यंत पण हवा मिळते, ज्याच्यामुळं त्याची पांढरी मुळं वाढतात. राइट. उसके जो जो सफेद जड़ है वो बढ़ते हैं, जिसकी वजह से पेड़ का जो ग्रोथ है वो बहुत अच्छे से होता है. तो ऐसे कुल मिला के 3 फायदे हैं. जड़ को सुरक्षा करता है, व्हाइट रूट्स को डेवलप करता है और मिट्टी को और ज्यादा उपजाऊ बनाता है, सॉफ्ट बनाता है. तो दिस इज द 3 बेनिफिट्स ऑफ दिस प्रोडक्ट. राइट. तो ये प्रोडक्ट अगर आप गन्ने में डाल रहे हो या 1 साल के ऊपर जितने भी पौधे हैं, उसमें नारियल आ गया, उसमें मैंगो आ गया, उसमें आ गया काजू आ गया, सुपारी आ गया और फनस आ गया, जैकफ्रूट सब आ गए. राइट. गन्ने में कैसे डालना है? 2 बार डालना है. अभी शुरुआत में 1 बार डालना है मिट्टी में. 1 पैकेट ग्रो मैजिक और 2 भूअस्त्र. इसको अच्छे से मिक्स करके मिट्टी में डाल के वापस से उस लाइन में जहां पे आपने गन्ना बोया है उसमें डाल के उसको पानी देना है. तो ये जड़ में जाके उसका काम चालू करेगा. ये 1 बार डाला, 6 महीने बाद और वापस से 2 पैकेट भूअस्त्र, 1 पैकेट ग्रो मैजिक आपको डालना है. तो 2 बार आपने डाल दिया तो मिट्टी में जो काम होना था वो इसमें हो जाता है. क्लियर. तो ये हो गया पहला प्रोडक्ट. राइट. अगर दूसरे प्रोडक्ट है, मतलब दूसरे दूसरे उत्पादन है, जैसे उदाहरण के तौर पे काजू है, तो काजू जो पेड़ के अगल बगल में आपको राउंड में क्या करना है? एक छेद, जस्ट गड्ढा निकालना है और उसमें आपको ये जो है भूअस्त्र और ग्रो मैजिक का पाउडर या फिर मिट्टी में मिला के आप उसको डाल के पानी देना है. तो ये जाके जड़ में बैठेगा. काजू हो, नारियल हो या फिर आप कोई भी पेड़ हो बड़ा, तो उसके लिए भी ऐसा ही काम करेगा. साल में 2 बार आपको देना पड़ेगा. तो ये हो गया पहला प्रोडक्ट. अभी मैं आपको सबको अनम्यूट कर रहा हूं. आपके कोई भी क्वेश्चन है, सवाल है, कुठलेही प्रश्न तुम्हाला भूअस्त्रच्या रिलेटेड असतील तर आत्ताच विचारून कंप्लीट करू शकतो आपण. एक एक करून भूअस्त्रबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. यस. 1 मिनट के लिए रुकता हूं. अगर किसी ने क्वेश्चन नहीं पूछा मैं आगे जाता हूं. हाँ सर, हाँ बोलिए. भूवस्त्र जब डालते हैं ना, तब बीज डालते समय ये भूवस्त्र डालना है. बीज डालते मतलब कौन सा बीज? यानी खेत में. हाँ, बीज डालने से पहले डालना है ना. जब आप खेत तैयार करते हो ना, जोत के सब कुछ रेडी करते हो बीज बोने से पहले, तभी डालना है. हाँ उसके बाद में आपको बीज बोना है. हाँ हाँ हाँ. हम्म? नहीं, क्यों पूछ रही हूँ? हाँ. आपने कहा ना ये डालने के बाद पानी छोड़ना है करके, इमीडिएटली इसीलिए छोड़ने की पूछे. देखो, जब ये प्रोडक्ट का खास बात क्या है पता है? जब आप पानी छोड़ोगे, आज छोड़ो, 4 दिन बाद छोड़ो, 1 हफ्ते हाँ बाद छोड़ो, वो मैटर नहीं करता है. जब आप पानी छोड़ोगे तभी इसका काम चालू हो जाएगा. हाँ इसका मतलब ये नहीं कि हाँ हाँ आज आपने हाँ बोया तो आज ही पानी छोड़ना है, ऐसा नहीं है. अभी क्या होता है पता है? ये ऐसा प्रोडक्ट क्यों ऐसा हाँ बनाया है? क्योंकि काफी सारे प्लेसेस में, खूप हाँ. सारे ठिकाणी काय होतं, पाऊस होत नाही, पाऊस टायमात येत नाही. ओ, मग हे काय करतात ओ, शेतकरी? हे घालून ठेवतात. जेव्हा हाँ पाऊस येते, पाणी लागते, तेव्हा हे काम सुरू करते. हाँ हाँ हाँ. ओके ओके जरुरी नाहीये की आजच तुम्ही घातला तर आजच पाणी द्यायला पाहिजे. ओके ओके.
ओके लक्षात सर. आलं ना. तर ह्याचा गुण ओके. आहे ते. इसका एक प्लस पॉइंट है कि पानी लगने के बाद ये काम चालू करेगा, तब तक आपके खेत में वैसा ही रहेगा वो. हाँ. ठीक आहे. ओके सर. और कोई सवाल आहे आणि कुठला प्रश्न असतील तर विचारू शकता भूअस्त्राबद्दल. भूअस्त्र फार म्हणजे फार इम्पॉर्टंट प्रॉडक्ट आहे. कुठल्याही शेतीची सुरुवात करायची असेल तर हे प्रॉडक्ट तर अवश्य आहे, कारण की मातीसाठी आपण हे प्रॉडक्ट द्यायला लागलोय. माती चांगली असेल तर तुमचं सगळं काही पुढं उत्पादन चांगलं होणार आहे. तर मिट्टी को अच्छा बनाने के लिए आपको शुरुआत भूअस्त्र से करना ही है. ठीक है, तो चलिए हम आगे जाते हैं. और कोई सवाल है तो लास्ट में आप वापस से पूछ लीजिएगा. राइट, तो ये हो गया पहला प्रोडक्ट. राइट, तो एक ये जो प्रोडक्ट है इतना जबरदस्त प्रोडक्ट है, इसके लिए एक तालियां हो सकती हैं. यस. तो नेक्स्ट प्रोडक्ट पे हम जाते हैं. तो वो प्रोडक्ट क्या है? वो प्रोडक्ट है ग्रो मैजिक. ना ये ग्रो मैजिक, इसके नाम में ही मैजिक है. तो नाम मैजिक है, छोटा पैकेट है लेकिन बड़ा धमाका है. ये प्रोडक्ट इतना पावरफुल प्रोडक्ट है, ये एक रेडीमेड फूड है. आप ग्रो मैजिक के आगे लिख के ले सकते हो, ये क्या है? रेडीमेड फूड है, पेड़ के लिए, पौधों के लिए. राइट, ये रेडीमेड फूड है. ये क्या करता है? रूट से लेके फ्रूट तक, मुळापासून फळापर्यंत जी वाढ करायची आहे त्या वाढीसाठी हे प्रोडक्ट आपण वापरतो. ह्याला इंग्लिश मध्ये म्हणतात, तुम्ही लिहून घेऊ शकता, ह्याला म्हणतात ग्रोथ प्रमोटर. काय म्हणतात? सगळेजण एकदा म्हणू शकता. ह्याला म्हणतात ग्रोथ प्रमोटर. ग्रोथ प्रमोटर म्हणजे काय? झाडाच्या वाढीसाठी काम करतं. राईट, आपण काय देतो लहान मुलांना? काय देतो? आपल्याकडे कुठलं प्रोडक्ट देतो? आपल्याकडे काय प्रोडक्ट? आपल्याकडे 9if आहे मोठ्यांसाठी. लहान मुलांसाठी काय? लहान मुलांसाठी आपल्याकडे न्यूट्री लाईफ आहे. राईट, तर न्यूट्री लाईफचं काम करते म्हणू शकता, 9if काम करते म्हणू शकता ग्रो मॅजिक. तर हे काय करते? रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि त्याची वाढला जे पण काम करायला पाहिजे ते काम करते. ह्याला दोन प्रकारे आपण यूज करतो. दोन प्रकारे. सुरुवातीला मी सांगितलं भूअस्त्र बरोबर मातीमध्ये आपण टाकलो. तर मातीमध्ये टाकल्यामुळे काय झालं? सुरुवात त्याची चांगली झाली. मुळांपासून सुरुवात काम चालू झालं. मुळं चांगली वाढतात, झाड चांगलं वाढते, पानं चांगली येतात, पानं हिरवी येतात, पानं मोठी येतात. त्याच्यामुळे काय होते? पानं जर मोठी असतील, हिरवी असतील तर काय होते? सूर्यप्रकाश जेव्हा पड़ते, अपन शाळेमध्ये शिकलो होतो, हम स्कूल में हमने सीखा था, अगर पत्ते अच्छे बड़े रहेंगे तो क्या होगा? उतना खाना वो पेड़ बनाएगा अपने आप के लिए, जिसका बोलते हैं फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस क्या प्रक्रिया होती है? आपने सुना होगा, स्कूल में सीखा होगा कि जब सूर्य प्रकाश उस पत्ते पे पड़ता है तो क्या होता है? वहां पे एक प्रक्रिया होती है जिसके माध्यम से वो पेड़ खाना बनाता है. राइट, तो वो क्या बोलते हैं, सूरज प्रकाश जो है उसके लिए इंपॉर्टेंट है. तो उसके लिए सबसे इंपॉर्टेंट क्या है? पत्ते इंपॉर्टेंट है. जितने पत्ते रहेंगे, जितना हरा पत्ता रहेगा, उतना अच्छा है पेड़ के लिए. तो ये क्या करेगा? जड़ों से लेके काम शुरू करेगा. जड़ अच्छा होगा, पौधा अच्छा होगा, पूरा स्टेम. उसके बाद में पत्ते अच्छे आएंगे, फूल ज्यादा आएंगे, झड़ेंगे नहीं फूल. फूल ज्यादा नहीं झड़ेंगे. आपने देखा होगा आम का जो पेड़ होता है उस पर बहुत ज्यादा फूल लगते हैं शुरुआत में, लेकिन थोड़े दिनों के बाद आपने देखा होगा क्या होता है? आधे से ज्यादा फूल झड़ जाते हैं. फूल झड़ गए तो क्या होगा? उसको उसमें फल कम आएंगे, फल कम आएंगे. बराबर. तो ये प्रोडक्ट क्या करता है? फूल ज्यादा आने के लिए मदद करता है. फूल ज्यादा आएंगे, फूल कम झड़ेंगे, तो फल भी ज्यादा आएंगे. फल ज्यादा आएंगे, सिर्फ फल ज्यादा नहीं आएंगे, उसका साइज अच्छा आएगा. साइज अच्छा रहेगा, सेम रहेगा, कलर सेम रहेगा. अगर आप एक टमाटर के लिए देते हो तो आपने देखा होगा मार्केट में कुछ टमाटर होते हैं हरे होते हैं, कुछ टमाटर पीले होते हैं, कुछ टमाटर केसरी होते हैं, कुछ टमाटर लाल होते हैं. एक ही बुट्टी में, एक ही टोकरी में, एकाच टोकरीमध्ये तुम्ही बघितलं असेल, एका शेतामधले एक हिरवं पिवळं काय म्हणतात त्याला, केसरी लाल, वेगळ्या वेगळ्या प्रकारचं साईज पण कमी जास्त असते. बट हे प्रोडक्ट तुम्ही वापरलात ना तर काय होतं? त्याचं साईज आणि कलर सेम असते, वजन सेम असते. तर त्याच्यामुळे काय झालं? आता मला सांगा, दोन प्रकारचे टोकरी आहेत, बुट्टी आहेत. त्याच्यामध्ये एकामध्ये साईज कमी आहे, छोटा आहे, मोठा आहे, हिरवा आहे, पिवळा आहे, त्याला भाव जास्ती येणार काय? दुसऱ्या बुट्टीमध्ये आहे सेम कलर, सेम साईज, सेम वजन, त्याला भाव जास्ती येणार शेतकरीला.
जे सेम वजन, सेम कलर, सेम जे हे आहेत, राईट, काय म्हणतात त्याला, फळ आहेत, त्याच्यासाठी भाव जास्त येणार, राईट. तर त्याच्यामुळे हे प्रोडक्ट काय करते, मुळापासून फळापर्यंत, ये क्या करता है, रूट से लेके फ्रूट तक, ये पूरा जो पेड़ का जो ग्रोथ है उसके लिए रिस्पॉन्सिबल है. तो पहला ये प्रोडक्ट कहां पे यूज होता है, जड़ में भूअस्त्र के साथ, पहला डोज. दूसरा डोज कुछ महीनों बाद जब उसको फूल आते हैं, राइट, आप टमाटर में यूज करो या किसी में भी यूज करो, जब फूल आते हैं उसमें, पेड़ में, पौधे में, तब इसको क्या करना है, इसको स्प्रे करना है. स्प्रे करना है, पंप में डालना है. 1 एकड़ में 1 पैकेट बस है. 1 एकड़ में 1 पैकेट बस है. इसके साथ आपको एमआई स्प्रे जो है वो प्रोडक्ट को यूज करना है. कैसे यूज करना है मैं बाद में बताऊंगा, लेकिन अभी ये प्रोडक्ट का 1 एकड़ में 1 पैकेट बस है. कैसे यूज करना है, अभी समझो फॉर एग्जांपल 1 एकड़ के लिए आपके पास पंप है, राईट, पंप असते ना, पंप न मारतात ना, स्प्रे करतात, तर एका पंप मध्ये किती असते, 15 लिटर पाणी असते. 10 पंप लागतात असं पकडू आपण. 10 पंप एका एकरला एक शेतकरी वापरतो. तर किती लिटर पाणी झालं, 15 गुणिले 10, 150 लिटर पाणी झालं. 150 लिटर पाण्यामध्ये काय करायचं, 1 पाकिट पूर्ण ग्रो मॅजिक घालायचंय, चांगलं मिक्स करून घ्यायचंय, राईट. आणि त्याच्यामध्ये काय करायचं, 15 लिटर कॅन मध्ये घालायचं. आणि ह्याच्याबरोबर तुम्हाला एमआय स्प्रे जे प्रोडक्ट आहे, एमआय स्प्रे, त्याचं 1 लिटरला अर्धा ml चा डोस त्याच्यामध्ये घालायचा. 15 लिटर मध्ये किती झालं, 7.5 ml एमआय स्प्रे. एमआय स्प्रे कुठलं प्रोडक्ट आहे, हे वाला जे एमआय स्प्रे आहे, हे अर्धा ml घालायचंय. कशामध्ये, ग्रो मॅजिकच्या जे सोल्युशन आपण तयार केलं ना, जे 150 लिटर पाण्यामध्ये 1 पाकिट घातलो आपण आणि ते 15 लिटरच्या कॅन मध्ये घातलं, त्याच्यामध्ये कॅन मध्ये 7.5 ml तुम्हाला एमआय स्प्रे घालायचंय, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याला स्प्रे करायचंय. वरून स्प्रे करायचंय. मातीमध्ये पण स्प्रे करू शकता, झाडावरती पण स्प्रे करू शकता. जेव्हा हे तुम्ही स्प्रे करता तर ती फुलं जी आहेत ना ती चांगली येतात, जास्त येतात, फुलं झडत नाहीत, फळं जास्त येतात. हे सगळं काही काम जे आहे ना हे ग्रो मॅजिक करतं. तर हे 2 डोस, स्प्रे पण करू शकता आणि मातीमध्ये पण घालायचं. सुरुवातीला मातीमध्ये घालायचं, नंतर थोड्या दिवसानंतर जेव्हा फुलं येतात, जेव्हा झाड थोडं मोठं होतंय, त्याला वापस स्प्रे करायचं. ऊसामध्ये 2 ते 3 वेळा तुम्ही स्प्रे करू शकता, कारण की 1 वर्षाचं ऊस आहे, 1 वर्षाचं पीक आहे, तर 2 ते 3 वेळा तुम्ही याला वापरू शकता. आता काजू, नारळ, दुसरे जे मोठी झाड आहेत त्याच्यासाठी आपण लास्टला बोलूया त्याच्याबद्दल. तुमचे काही प्रश्न असतील तर त्याच्याबद्दल लास्टला आपण त्याच्याबद्दल विचार करूया, त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. मी त्याला एक्सप्लेन पण करतो. आता आपण जे छोटी झाडं आहेत अथवा काय म्हणतो आपण जे पीक आहेत त्याच्याबद्दल आपण फक्त बोलतोय. ग्रो मॅजिक बद्दल काही तर प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. आता मी आता सगळ्यांना अनम्यूट करतोय, सगळ्यांना परमिशन देतोय. तुम्ही स्वतःचं माईक ऑन करून तुम्ही विचारू शकता. ग्रो मॅजिक बद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा बिंदास. 1 मिनिट मी थांबतो, तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. ग्रो मॅजिक कुणाला समजलं नाही, 1 एकरला 1 पॅकेट मातीमध्ये घालायचं भूअस्त्र बरोबर सुरुवातीला, नंतर स्प्रे करायचं 1 एकरला 1 पॅकेट. कुणाला समजलं नाही, काही प्रश्न असतील तर विचारा. एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला आणि वापस समजून सांगतो पाहिजे तर, ताकी मला काय माहिती आहे, हे ट्रेनिंग झाल्यानंतर ना तुम्ही लोक आता बोलायला सुरू करायला पाहिजे. माझा एकच उद्देश आहे, तुम्ही लोक आता तुमच्या आजूबाजूच्या शेतकरीला जाऊन बोलायला पाहिजे. आणि शेवटी मी सांगतो शेतकरीला कसं आपल्याला सांगायचंय ते पिच पण तुम्हाला मी सांगतो, कसं बोलायचं शेतकरी बरोबर आणि काय सांगायचंय, किती सांगायचंय ते पण मी तुम्हाला लास्टला समजून सांगतो. क्लियर, क्लियर है, आगे जाएंगे, थम्स अप कर सकते हो अगर क्लियर है तो. चलो फैंटास्टिक, बहुत अच्छी बात है. आज के स्टूडेंट्स बहुत अच्छे हैं, ज्यादा कोई क्वेश्चंस नहीं है, तो मैं समझता हूं कि मैं जो बता रहा हूं आपको समझ में आ रहा है. फैंटास्टिक, अच्छी बात है. चलो हम आगे जाते हैं तीसरे प्रोडक्ट के ऊपर. तीसरा प्रोडक्ट क्या है, तीसरा प्रोडक्ट है अपना चैंपियन प्रोडक्ट, वो है एमआई स्प्रे. ये एमआई स्प्रे जब भी आप स्प्रे करते हो, कोई भी छिड़काव,
कोई भी आप स्प्रे करते हो, आप केमिकल यूज करो या हमारा प्रोडक्ट यूज करो, उसमें 1 लीटर में आधा ml इसको डालना बहुत जरूरी है। 1 लीटर में आधा ml मतलब 15 लीटर का कैन है, जो पंप है, उसमें कितना ml जाएगा मैंने ऑलरेडी बताया आपको। आधा ml 1 लीटर मतलब 15 लीटर के लिए कितना होगा? 7.5 ml। 100 लीटर में कितना होगा? 100 लीटर अगर आप केमिकल या फिर हमारा प्रोडक्ट यूज कर रहे हो, स्प्रे कर रहे हो, तो स्प्रे करते वक्त आपको क्या करना है, ये डालना है। 100 लीटर में कितना जाएगा? 50 ml। 200 लीटर में कितना जाएगा? 100 ml। सिंपल हिसाब है, इसमें कोई आपको ज्यादा सोचने की जरूरत नहीं है। अभी आप बोलोगे सर ये प्रोडक्ट है क्या? क्या ये दवाई है? क्या ये कोई कीटनाशक है? क्या ये कोई ग्रोथ प्रमोटर है? ये नहीं, ये कोई दवाई नहीं है, कोई ग्रोथ प्रमोटर नहीं है। तो फिर हम इसको क्यों डाल रहे हो? इसके डालने के फायदे क्या है मैं आपको अभी बताता हूं, ध्यान से समझने की कोशिश कीजिएगा ये प्रोडक्ट क्या है। तो पहला काम इसका क्या है? स्टिकर है। स्टिकर मतलब अभी जो किसान जो स्प्रे करता है, इसको समझो, स्प्रे करता है, तो जब स्प्रे करता है तो क्या होता है कि वो जब स्प्रे करते ही उस पेड़ के पौधे के ऊपर ना वो दवाई रुकता नहीं है, वो फिसल के नीचे मिट्टी में गिर जाता है, वेस्ट हो जाता है। राइट? अभी ये प्रोडक्ट डालने से क्या होगा, जैसे ही आप स्प्रे करोगे ये चिपक जाएगा, स्टिक हो जाएगा, इस पत्ते पे या पेड़ पे वो चिपक जाएगा। पहला काम। चिपकने से क्या होगा? ये 1 महीने तक उसके ऊपर चिपक के रहेगा। चिपकने से क्या होगा? कीड़ा उसको खाएगा नहीं। ये पहला हो गया। दूसरा काम क्या करेगा, ये स्प्रेडर है। ये देखो यहां पे आप देख सकते हो स्प्रेडर, मतलब ये सिर्फ चिपकेगा नहीं, ये फैलेगा। जितना ज्यादा फैलेगा उतना अच्छा है। क्यों? क्योंकि दवाई कम लगेगी, फैलेगा ज्यादा। ये दूसरा काम है। तीसरा काम क्या है? पेनेट्रेटर, अंदर तक जाएगा। अभी देखो ये पत्ता है, कीड़ा अंदर बैठा है, तो ये प्रोडक्ट क्या करेगा, अंदर तक लेके जाएगा, जिसकी वजह से जहां पे भी कीड़ा है वहां तक आपकी दवाई जा रही है, इसका मतलब है। राइट? तो दवाई कम लग रही है, फैल रहा है, चिपक रहा है, अंदर तक जा रहा है। तीसरा, तीसरा क्या है? एक्टिवेटर है। एक्टिवेटर मतलब क्या है? जो आप इसके साथ दवाई मिक्स कर रहे हो उसको एक्टिवेट करने का काम करेगा, उसका काम आसान बनाएगा। पांचवा क्या है? रिएक्टर है। मतलब कुछ किसान क्या करते, थोडे किसान, थोडे जे शेतकरी काय करतात, 3-4 प्रॉडक्ट मिळून, 3-4 औषधं मिळून घालतात, स्प्रे करतात। तर त्यावेळेला तुम्ही जर हे प्रोडक्ट घातला तर ते तिन्ही चारही प्रोडक्ट जे आहेत आपलं आपलं काम करतात। नाहीतर ते काय होतंय, असं म्हणतात की ते औषध फुटतंय का? 3-4 औषधं मिक्स करून घातला म्हणून काय झालं, ते चांगलं काम करत नाही। मग आता हे जर प्रोडक्ट तुम्ही घातला तर 3-4 औषधं मिक्स जरी केला तरी हे चारही औषधं आपलं आपलं काम करतील, रिॲक्ट नाही करणार। राईट? त्याच्यानंतर शेवटचं काय? पॉलिनेटर। पॉलिनेटर म्हणजे काय? पॉलिनेटर म्हणजे हे जे प्रोडक्ट आहे, माय स्प्रे, तुम्ही स्प्रे केला, कुठल्याही औषधात तुम्ही घालून मिक्स करून जेव्हा स्प्रे करता, हे केल्यामुळे काय होतंय की तुमच्या शेतामध्ये मधमाशा जास्ती प्रमाणात येतात। आपके जो खेत में है ज्यादा क्या आएंगे? मधुमक्खियां आएंगे। मधुमक्खियां क्यों आना चाहिए? आप बोलोगे सर, सर ते कशाला यायला पाहिजे? तर त्याचं एक कारण असं आहे की तुमच्या शेतामध्ये जे पण फुलं आहेत, आता कुठल्याही प्रकारचं जे फळ लागणार आहे त्या फुलाला, त्या झाडाला, तर त्याला काय पाहिजे? फळ लागण्यासाठी काय पाहिजे? फुल पाहिजेत ना। आता आंब्याचा आपण विचार, एक उदाहरण आंब्याचं घेतो। आंब्यामध्ये फळ येण्यासाठी पहिला काय येते? फुल येते। आता फुल 2 प्रकारचे असतात, काय? एक नर असते, एक मादा असते। राईट? आता फुलं तर तिथंच आहेत। आता नर फुलांमधलं पराग जे आहे ते तिथनं काढून ते मादा फुलामध्ये घालायचं काम कोण करतंय? ते करतंय कौन करता है? कौन करता है वो? पराग जो एक्सचेंज होना चाहिए, परागीकरण जो होता है वो कौन करता है? वो एक भवरा, सॉरी क्या बोलते हैं उसको, जो हनी बी है, या फिर आप बोल सकते हो जे काय म्हणतात त्याला, आता आपण म्हटलं ना, जे मधमाशी आहे, मधमाशी ते काम करते आपल्यासाठी फ्रीमध्ये। राईट? तर ते जर जास्ती तुमच्या शेतात आलं तर तुमच्या शेतामध्ये जे फळं लागणार आहेत, कुठल्याही प्रकारचं फळ असू दे, तर त्याला फुल आहेच, तर ते फुलाचं परागीकरण जास्ती झाल्यामुळे फळांची संख्या पण वाढायची ह्याच्यामध्ये साध्यता असते। त्याच्यामुळे हे पॉलिनेटर है, एक सगळ्यात इंपॉर्टेंट काम करता है। तर इस प्रोडक्ट के 6 फायदे, भूअस्त्र के मैंने बताए 3 फायदे, वो बहुत इंपॉर्टेंट है, लेकिन आप इसमें देखो, इसमें 6 फायदे।
तो ये एक इंपॉर्टेंट प्रोडक्ट हो जाता है। सबको यूज जब करते हो आप, कोई भी स्प्रे यूज करते हो, तो ये वाला प्रोडक्ट जरूर डालना। उसको बोलो, अगर किसान पूछता है सर क्या ये प्रोडक्ट हम केमिकल के साथ यूज कर सकते हैं, यूज कर सकते हो, केमिकल के साथ भी यूज कर सकते हो। और इस प्रोडक्ट को आप हमारे प्रोडक्ट मतलब ग्रो मैजिक और दूसरा हमारा एक ओलिव करके जो प्रोडक्ट है उसको स्प्रे करने के लिए आप इस प्रोडक्ट का इस्तेमाल कर सकते हो, ताकि उस प्रोडक्ट का जो कैपेसिटी है या काम करने का जो ताकत है वो बढ़ जाता है, क्योंकि ये फैलता है, चिपकता है, अंदर तक पेनेट्रेट करता है, रिएक्टर का काम करता है, एक्टिवेटर का काम करता है और पॉलिनेटर का काम करता है। तो ये सबसे खास बात है, ये प्रोडक्ट छोटा है लेकिन ये भी बहुत फायदेमंद प्रोडक्ट है। राइट, अभी इसके बाद में जो लास्ट प्रोडक्ट पे हम आते हैं वो है ओलिव। अभी ये एक बहुत ही पावरफुल प्रोडक्ट है। ये प्रोडक्ट को ओलिव बोलते हैं, ओलिव सुपर 16। ओलिव सुपर 16 का मतलब क्या है? ओ का मतलब है ऑर्गेनिक, एल का मतलब है लिक्विड, आई का मतलब है इनपुट और एफ का मतलब है फॉर्मूला। ऑर्गेनिक लिक्विड इनपुट फॉर्मूला इसको बोलते हैं। और इसमें नीचे लिखा हुआ है, आप देख सकते हो, सुपर 16। सुपर 16 क्यों लिखा है? क्योंकि ये इसमें 16 अलग अलग प्रकार के खनिज पदार्थ हैं। मिट्टी में काफी सारे जो आप बोल सकते हो मातीमध्ये भरपूर सारे खनिज पदार्थ आहेत. खनिज पदार्थ काय काय आहेत तर आपण इथं बघू शकतो नेक्स्ट स्लाइड मध्ये, की आपल्या मातीमध्ये काय काय आहे एलिमेंट्स. नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन आहे, हायड्रोजन आहे, पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नीज आहे, त्याच्यानंतर मॅग्नेशियम आहे, फॉस्फरस आहे, सल्फर आहे, त्यानंतर क्लोरीन, आयर्न, बोरॉन, मॅग्नीज, झिंक, कॉपर, मॉलिब्डेनम आणि निकेल. आता शेतकरी काय करतोय, हे वेगवेगळ्या पदार्थासाठी वेगवेगळं प्रॉडक्ट वापरतो. आता नायट्रोजनसाठी काय वापरतात शेतकरी? युरिया वापरतात. राईट, तसंच एनपीके म्हणून एक येते, त्याच्यानंतर काय म्हणतात युरिया डीएपी म्हणून एक येते. असं वेगवेगळे पदार्थ त्यांनी वापरतात. वेगवेगळे जे खनिज पदार्थ जे मातीमध्ये पाहिजे असतात ते वेगवेगळं वापरतात. आपल्या प्रोडक्टमध्ये काय, हे सगळे खनिज पदार्थ एकाच प्रोडक्टमध्ये आहेत. हे सर्वात महत्वाचं आहे. आता जर तुम्ही नवीन प्रोडक्ट आला असेल, शेतकरी यूज करतात, ते आहे पहिला युरिया घालत होते, आता नॅनो युरिया घालतात. बट मला जे सांगितले ट्रेनिंगमध्ये त्यांच्या हिशोबाने जर तुम्ही बघितलात, हे प्रोडक्ट एवढं पॉवरफुल आहे की त्याच्यापेक्षा पण जबरदस्त काम करते. आणि सगळ्यात महत्वाचं काय, ते केमिकल आहे, हे आपलं काय, हे नॅचरल आहे, ऑर्गॅनिक आहे, ज्याच्यामुळे पेनेट्रेशन म्हणा, त्याचं जे रिझल्ट म्हणा, हे खूप चांगलं येतं आणि मातीला पण चांगलं आहे. तर हे जे प्रोडक्ट आहे हे करतंय काय, हे प्रोडक्ट वापस एक फूड सप्लिमेंट म्हणू शकता, झाडांसाठी फूड सप्लिमेंट आहे. आता तुम्ही म्हणाल की सर ग्रो मॅजिक पण फूड सप्लिमेंट आहे झाडांसाठी आणि ओलिव्ह पण फूड सप्लिमेंट आहे, तर व्हॉट इज द डिफरन्स? ग्रो मॅजिक आणि ओलिव्ह मध्ये काय फरक आहे? ग्रो मॅजिक वेगळा प्रोडक्ट आहे, तो पण न्यूट्रिशन आहे, बट ओलिव्ह पण न्यूट्रिशन आहे, बट वेगळा प्रोडक्ट आहे. कसं? लक्ष देऊन ऐका मी जे सांगायला लागलोय. ग्रो मॅजिक जे आहे, मी तुम्हाला सांगितलेलं, तुम्ही लिहिलं असेल, ग्रो मॅजिक रेडीमेड फूड आहे. रेडीमेड फूड म्हणजे काय? आता उदाहरण घेतो, तुम्हाला भूक लागली, तुम्ही काय करता? हॉटेलला जाता आणि थाली ऑर्डर करता. राईट, थाली तुमच्या समोर येते, तुम्ही खाता. का? काय येते? रेडीमेड फूड आहे. दुकानला गेला, तुम्ही पिझ्झा ऑर्डर केला, तुम्हाला रेडीमेड फूड मिळालं, तुम्ही खाल्ला, भूक संपली, भूक मिटली. बरोबर? आप क्या कर रहे हो, अगर आपको भूख लगा है तो आप जाते हो रेस्टोरेंट, जाते हो, थाली ऑर्डर करते हो, तो थाली रेडी है, वो आके देता है आपको, आप खाते हो, आपका भूख मिट जाता है. ये रेडीमेड फूड है. अभी आप दूसरा मैं एग्जांपल देता हूं. आपको भूख लगी है, आप घर जाते हो, घर में कोई नहीं, लेकिन घर में खाना बनाने के लिए सभी कुछ है, दाल है, चावल है, सभी अलग अलग रखा हुआ है. राइट, आटा है, सब्जी है, तो आपको क्या करना पड़ेगा? बना के खाना पड़ेगा. राइट, बना के खाना मतलब क्या, कि आपको क्या खाना है, आपको चाहिए सिर्फ दाल चावल बनाना, तो आप क्या करोगे? दाल लोगे, दाल को उबालोगे, उसका दाल बनाओगे, और चावल लोगे, उसको उबाल के आप राइस बनाओगे. तो आप खुद बना के खा रहे हो अपने जरूरत के हिसाब से. समझ में आ रहा है? तो ग्रो मैजिक जो है वो रेडीमेड फूड है, वो पूरा उसको डायरेक्ट मिल जाता है. लेकिन ओलिव क्या है, ओलिव जब आप डालते हो तो क्या करता है, पौधा जो चाहिए उसको, अगर उसको नाइट्रोजन चाहिए तो वो नाइट्रोजन इसमें से लेगा और वो खाएगा. अगर उसको कैल्शियम चाहिए तो कैल्शियम लेगा, वो खाएगा. ये हम दे रहे हैं उसको सामग्री.
मतलब अलग अलग चीजें जो मिट्टी में चाहिए वो सारा पोषकता ये ओलिव दे देता है, और जो पौधे को जो चाहिए वो खुद लेगा, उसके हिसाब से लेगा, उसको जितना चाहिए उतना लेगा, और वो क्या हो जाएगा, बड़ा बन जाएगा या ग्रो हो जाएगा, उसके हिसाब से उसका ग्रोथ होगा। तो दोनों चीजें जरूरी है, राइट। तो ओलिव का कैसे डालना है मैं आपको बताता हूँ। शुरुआत में आपको क्या करना है, इसको, ये 500 ml का है, 500 ml का प्रोडक्ट है, ये पूरा 500 ml का आता है, आधा लीटर आता है। इसको 1 एकड़ में 50% पहले डालना है। आप ड्रिंच कर सकते हो। ड्रिंच का मतलब क्या है, मिट्टी, पौधा जो पौधा है या पेड़ है, पेड़ को लग के जो मिट्टी है ना, उसमें मिट्टी में आप मार सकते हो, इसको स्प्रे कर सकते हो, स्प्रे करना है इसको। ड्रिप में भी आप डाल सकते हो, राइट, या स्प्रे कर सकते हो। ये मिट्टी में लगाने वाला एक बार हो गया। दूसरा आप क्या कर सकते हो, पेड़ के ऊपर स्प्रे कर सकते हो, पेड़ के ऊपर, राइट। पेड़ के ऊपर स्प्रे करने से क्या होता है, पेड़ के ऊपर स्प्रे करने से उसका पूरा जो अंदर तक उसको लेके जाता है, उसकी इम्यूनिटी को स्ट्रांग बनाता है। देखो यहाँ पे डेवलपमेंट ऑफ इम्यूनिटी बोला गया है, मतलब ये पूरे पेड़ को उसको जो चाहिए उसके हिसाब से उसको देता है, जिसकी वजह से आपका पौधा जो है अच्छा डेवलपमेंट होता है, राइट। वापस से सारे जो बेनिफिट्स है, रूट से लेके फ्रूट तक, ये भी काम करता है। लेकिन जितना पेड़ को चाहिए, जो चाहिए वो लेके उसको आगे जाएगा। तो दिस इज द वेरी वेरी मोस्ट इंपॉर्टेंट प्रोडक्ट है। तो आप मिट्टी में भी डाल सकते हो और पेड़ के ऊपर भी आप स्प्रे कर सकते हो। 1 एकड़ के लिए अगर आप एक बॉटल ले रहे हो तो 2 बार आप यूज कर सकते हो। 250 ml पहली बार आपने मिट्टी में स्प्रे किया, 250 ml और 1 महीने बाद, 1.5 महीने बाद आपने पेड़ के ऊपर स्प्रे किया। तो ऐसे करके आप 2 बार, एक बार ग्रो मैजिक के साथ, दूसरे बार आप चाहे तो ग्रो मैजिक यूज कर सकते हो, या फिर डायरेक्टली सिर्फ ओलिफ उतना ही आप स्प्रे करना चाहते हो तो ओलिफ के साथ आप जो ये है अपना एमआई स्प्रे है उसको मिक्स करके आप स्प्रे कर सकते हो। तो ये हो गया प्रोडक्ट्स का नॉलेज। ये 4 प्रोडक्ट मैंने आपको बताए। अभी ओलिव के बारे में कोई क्वेश्चन है, कोई सवाल है तो आप पूछ सकते हो। मैं अनम्यूट करने का परमिशन आपको दे रहा हूं। आप अपना माइक को ऑन करके, ओलिव अगर आपको नहीं समझा है तो आप पूछिएगा। फैंटास्टिक, बहुत अच्छी बात है। आई थिंक आपको सबको समझ में आया है प्रोडक्ट क्या है। अभी सबसे इंपॉर्टेंट पार्ट आता है कि अभी एक किसान को हम मिल रहे हैं तो उसको कैसे बताएंगे, क्या चीज बताना है, क्या चीज बताने की जरूरत नहीं है। अभी मैंने जो आपको 1 घंटे में बताया है, ये सब आप जाके किसान को बताओगे तो अच्छा है, रहेगा, वो समझेगा, आपको लगता है? अभी क्या कैसा है पता है, आपके पास सब हथियार है, आपके पास गन है, आपके पास चाकू है, आपके पास AK-47 है, आपके पास सब कुछ है। आप लेके सब तोप बीप सब लेके आप बॉर्डर पे जाते हो, और सब एक साथ चलाओगे क्या? सब एक साथ चलाने की जरूरत है आपको? नहीं। आपको जितना बताना है, उसको जितना समझ सकता है उतना ही बताना है। ये सब आप बताओगे ना, वो पाप कंफ्यूज हो जाएगा। उसको ये सब बताने की जरूरत नहीं है। क्या बताना है, कितना बताना है, कैसे बताना है, मैं आपको बताता हूं। अभी क्या कोई इसमें से अनम्यूट होगा जिसके साथ मैं बात करूंगा और आपको समझाऊंगा कि क्या बताना है, कैसे बताना है? कोई एक व्यक्ति जो 6 महीने के अंदर वाला जो खेती है, जैसे आलू हो गया, वेजिटेबल्स हो गया, और राइस हो गया, ये कोई करता है? अगर आप में से कोई भी एक रोल प्ले कर लो। एग्जाम्पल के तौर पे मैं क्या करता हूँ, ज्योतिबा पाटिल को लेता हूँ। ज्योतिबा पाटिल जी, आप अनम्यूट कीजिए जरा। अभी मैं ज्योतिबा पाटिल से बात करता हूँ। ज्योतिबा पाटिल को मैंने एक किसान की तरह मैं उससे बात करता हूँ, वो किसान है और मैं MI लाइफस्टाइल का डिस्ट्रीब्यूटर हूँ। तो ज्योतिबा, माइक ऑन है? यस सर। हाँ। अभी ज्योतिबा पाटिल किसान है, ध्यान से समझो मैं क्या बात कर रहा हूँ, समझने की कोशिश करो। 10 मिनट में मैं उनको ये प्रोडक्ट्स बताऊंगा और उनका ऑर्डर ले लूंगा। ज्योतिबा साहेब नमस्ते, कसा आहेत तुम्ही? नमस्ते सर, मस्त आहे. ओके, व्हेरी गुड. ज्योतिबा, आता तुम्ही काय करणार, काय तुमच्या शेतामध्ये काय काय शेती करता तुम्ही सध्याला? आता भात पेरणी 6 चालू आहे. महिन्याच्या आतलं शेतीचं सांगा, तुम्ही कुठलंही. हा, 6 महिन्याच्या आतलं, नंतर आपण ऊसाचं पण घेऊया, नंतर दुसरे झाडांचं पण घेऊया. तर काय आता भात लावणार आहे तुम्ही? भात ओके. हा भात तर पेरणी चालू आहे. हा, तर आता मला सांगा, तुम्ही शेतामध्ये जे भात लावता, तुम्ही आतापर्यंत केमिकलची शेती करता, बरोबर? हा
केमिकल, आता तुम्ही केमिकल जे घालता, जे तुम्ही रासायनिक खतं घालता, तर ते एक विष आहे, तुम्हाला माहित आहे विष आहे, यस सर. तरी पण तुम्ही घालता. त्याचं कारण काय सांगू शकता मला? आप जो खेत में जो पर्याय नहीं रासायनिक है. खेती कर रहे हो, आप जो खेत में जो केमिकल डाल रहे हो, ये जहर है, आपको पता है, फिर भी आप डाल रहे हो. इसका कारण आप बता सकते हो? त्याचा पर्याय नाही ना, त्यासाठी घालावं लागतं. पर्याय नाही आहे आणि उत्पादन पण यायला पाहिजेत, नाही घातलं तर उत्पादन येत नाही, बरोबर? असं सवय झाली आहे लोक मला त्यांना. म्हणतात, खूप सारे शेतकऱ्यांना मी भेटलो, ते सगळे लोक असंच म्हणतात की एकतर आपण केमिकल नाही घातलो तर उत्पादन येत नाही आणि दुसरा आपल्याकडे पर्याय नाही आहे. राईट. तर मी आता तुम्हाला एक पर्याय आता देण्यासाठी आलोय. राईट. जर तुमचं केमिकल जे घालता ते 50% जर आपण कमी केलो पहिल्या वर्षी, यस सर. तर कसं असेल? चांगलं असेल सर? अगर जो आप केमिकल डाल रहे हो खेत में, जितना भी आप केमिकल डाल रहे हो उसको अगर हम 50% कम करेंगे और आपका प्रोडक्शन 10%, कम से कम 10% अगर हम बढ़ाने में मदद करेंगे, तो आपको कैसा लगेगा? अच्छा रहेगा सर? अच्छा लगेगा. तो मेरे पास कुछ सॉल्यूशन है, मैं बताता हूं, आप पूरा सुन लीजिए. राइट. अभी आप मुझे बताइए कितना खर्चा करते हो आप 1 एकड़ के लिए? अगर आप फॉर एग्जाम्पल चावल लगा रहे हो या राईस लगा रहे हो, पॅडी, तो कितना खर्चा करते हो एक साल, एका पिकासाठी किती खर्च करता तुम्ही? सुरुवातीला 1 एकरला 1 पोतं तरी लागतं. एक एक पोतं तरी लागतं, म्हणजे एक पूर्ण 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 तुमचं टोटल. आता जे भाताचं जे शेती करणार आहे, साधारण एक 8-10 हजार रुपये तर कमीत कमी खर्च करत असाल. एक 5,000 होते. 5,000 रुपये. तर आता मी जे तुम्हाला सांगणार आहे ना, तुम्ही जे 5,000 करा लागला, तेवढंच तुम्हाला काय करायचंय, 5,000 मध्ये निम्म मी जे सांगायला लागलो ते प्रोडक्ट वापरायचं 1 एकरला. आणि दुसरं तुम्ही केमिकल जे वापरणार आहे वापरा. थोडंफार कमी जास्त होईल, बट तुम्हाला ना 50% आपण काय करू शकतो, केमिकल कमी करूया. राईट. पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी काय होणार, दुसऱ्या वर्षी जे मी प्रोडक्ट सांगणार आहे त्याच्यामध्ये आणि तुम्ही केमिकल कमी करत जाऊ शकता. ज्याच्यामुळे काय होणार, एक तर अन्न चांगलं असणार, त्याच्यामध्ये कुठलं केमिकल नसेल तर ते चांगलं आहे आपल्यासाठी, आणि दुसरं माती जी आहे ना ती सुपीक बनणार आणि माती जी आहे ते चांगली राहणार. आता तुम्ही केमिकल घाला, त्याच्यामुळे काय व्हायला लागले, माती मरा लागली. मातीमधले जे चांगले किडे आहेत जसं गांडूळ वगैरे ते मरा लागले. मी जे तुम्हाला प्रोडक्ट सांगालो ह्याच्यामुळे काय होणार, गांडूळ वाढणार आणि तुमची शेती वाचणार. राइट. अभी क्या करना है मैं बताता हूँ, ध्यान से देखो. अभी उन्होंने क्या बोला, 5,000 रुपए का बोला. अभी जो जनरली होता है ना, वो कम से कम एक किसान एक 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 पर्टिकुलर खेती करने के लिए 10,000 के आसपास वो कम से कम, राइट, खर्चा करता है. तो मैं उनको क्या बताऊंगा, अभी 5,000 के हिसाब से बताऊंगा. तो हमारा प्रोडक्ट क्या क्या देना है? पहला तो मिट्टी में आपको क्या देना है, भूअस्त्र देना है. भूअस्त्र बहुत जरूरी है. और ग्रो मैजिक आपको देना है. ये 2 प्रोडक्ट. पहला, अभी वो उनका खर्चा बहुत कम कर रहे हो, 5,000 सिर्फ खर्चा कर रहे हैं, तो अभी हमको कितना करना है, 50% उसको बोलना है कि हमारा 50% यूज करो और आप जो यूज करना चाहते हो करो, आपकी मर्जी. तो अभी हम इसको क्या प्रोडक्ट दे सकते हैं, मुझे बताओ. 5,000 मतलब 2,500 में ही देना पड़ेगा हमको. ये ये थोड़ा जो है ना बहुत कम खर्चा कर रहे हैं. राइट. तो इनको क्या देना है, पहला तो है भूअस्त्र देना है. राइट. और ग्रो मैजिक, ये 2 प्रोडक्ट तो कम से कम उसको देना ही है. 2 भूअस्त्र और 1 ग्रो मैजिक का कितना हो जाता है, लगभग 3,500 के आसपास हो जाता है. 3,500-4,000 हो जाता है. बाकी उसको जो केमिकल डालना है उसको डालने दो. उसको बोलो सर आमचं जे आहे हे 4,000च्या आसपास होते, ग्रो मॅजिक आणि भूअस्त्र कमीत कमी तुम्हाला द्यायचं आहे. मातीमध्ये फक्त भूअस्त्र घाला आणि ग्रो मॅजिक तुम्ही स्प्रे करू शकता 1 एकरसाठी थोड्या दिवसानंतर. तर हे सोल्युशन तुम्ही ज्याचं खर्च खूप कमी आहे त्याला देऊ शकता. आता जे लोक 10,000 खर्च करतात त्याला काय द्यायचंय आपल्याला, तर 5,000 रुपयाचं आपल्याला आमचं प्रोडक्ट द्यायचं आहे. समजा आता ज्योतिबा साहेब 10,000चं प्रोडक्ट यूज करतात, तर त्याला मी काय देतो, 2 भूअस्त्र, राईट, 5,000चं द्यायचं आपल्याला, 1 ग्रो मॅजिक, 1 ओलिफ आणि 1 MI स्प्रे. हे 5 प्रोडक्ट आपल्याला द्यायचे. हे साधारण 5,000चं येते. मग आम्ही काय सांगायचं त्याला, तू 10,000 खर्च करत होतास, 5,000 मी जे सांगितलं ते 5,000चं कर, उरलेलं 5,000 तुला जे केमिकल घालायचं घाल. ह्याच्यामुळे काय झालं, 2 फायदे. 50% तुमचं केमिकल कमी झालं, 50% आपका केमिकल कम हो गया.
और सबसे इंपॉर्टेंट चीज क्या हो गया, आपका जो प्रोडक्शन है ये कम नहीं हुआ, ये 5-10%, 20% बढ़ता ही है। और दूसरी बात, केमिकल कम हो गया तो आपकी जमीन भी बच रही है, और जो उसमें से जो उगेगा वो हेल्थ के लिए भी अच्छा है, राइट। तो इस तरह से आप उसको समझा सकते हो कि उसका खर्चा बढ़ाने के लिए नहीं आए हम, उसका खर्चा उतना ही रहेगा, लेकिन 50% आपका केमिकल कम हो जाएगा ये प्रोडक्ट यूज करोगे तो। अभी यूज कैसे करना है, तो पहला प्रोडक्ट भू अस्त्र मिट्टी में डालना है। ग्रो मैजिक और एमआई, ग्रो मैजिक के साथ ओलिफ जो है, ग्रो मैजिक आधा पैकेट ले लो, ओलिफ आधा बॉटल ले लो, इसको अच्छे से मिक्स कर लो पानी में और उसको स्प्रे करो। ये पहला डोज हो गया। और एक बार आप क्या करो, ओलिफ और ग्रो मैजिक मिक्स करके और एक डोज दे दो, 2 बार आप स्प्रे कर सकते हो। एक बार भू अस्त्र डाला, 2 बार आपने स्प्रे कर दिया ग्रो मैजिक और ओलिफ का। इतना आप कर दोगे तो उसका और बहुत जबरदस्त रिजल्ट आएगा। अभी गन्ने के लिए, अभी 1 साल का हम ले लेंगे। ज्योतिबा जी का ये 6 महीने का था, जो पौधे थे उसके हिसाब से बताया। अभी गन्ना है, राइट, अगर शुगर केन है, गन्ना है, तो उसके लिए क्या होगा, गन्ना 1 साल का फसल है, तो इसको क्या करना है, 2 बार भू अस्त्र देना पड़ेगा। तो फर्स्ट टाइम अगर समझो गन्ने वाला जो है ना वो ज्यादा खर्चा करता है, एक साल भर में 20,000 से लेके 50,000 तक खर्चा करने वाले लोग हैं। अभी 20,000 अगर वो खर्चा कर रहा है किसान, तो उसको बोलना है कि 10,000 का हमारा प्रोडक्ट इस्तेमाल करो, 10,000 का आप जो केमिकल डालना है डालो। तो क्या हो जाएगा, उसका खर्चा तो सेम रहेगा, 20,000 ही खर्चा कर रहा है, उससे ज्यादा हम खर्चा करने के लिए हम बोल नहीं रहे उसको। तो वो कन्विंस हो जाएगा। आप क्या करते हो कि उसको बोलते हो कि आप केमिकल भी डालो ये भी डालो, राइट। जब बोलते हो उसको 50-50, तो उसको समझ में आता है कि बाबा मेरा खर्चा बढ़ने वाला नहीं है, मेरा खर्चा उतना ही रहेगा, लेकिन मेरा उत्पादन भी बढ़ेगा और मेरी जमीन जो है वो बच जाए। तो इसीलिए ये कन्विंस करना आसान है। तो अभी अगर भू अस्त्र, सॉरी अपना, किसके लिए मैं बोल रहा हूँ, गन्ने के लिए 1 साल का 1 साल का फसल होता है। तो शुरुआत में आपको क्या करना है, भू अस्त्र 2 पैकेट और ग्रो मैजिक मिट्टी में डालना है। उसके बाद में लगभग 1.5-2 महीने बाद क्या करना है, ओलिफ और ग्रो मैजिक, ये क्या करना है, 1 पैकेट ओलिफ और 250 ml, सॉरी 250 ml ओलिफ और 1 पैकेट ग्रो मैजिक का आपको क्या करना है, स्प्रे करना है एमआई स्प्रे के साथ। तो क्या क्या प्रोडक्ट लगेंगे, 4 पैकेट, मतलब पहले शुरुआत में 2 पैकेट भू अस्त्र लगेंगे शुरुआत में, और 6 महीने बाद 2 पैकेट भू अस्त्र लगेंगे। तो कितना पैकेट हो गया टोटल, गन्ने के लिए 4 पैकेट हो गया। उसके बाद में 2 पैकेट कम से कम देना है, वो क्या देना है, ग्रो मैजिक देना है, और 2 बॉटल ओलिव देना है, और 2 बॉटल उसको एमआई स्प्रे देना है। इसका टोटल करेंगे तो लगभग 11,000 रुपए हो जाता है। मतलब गन्ने के लिए पूरा पैकेज जो है वो 11,000 में बैठेगा, पूरा 1 साल का हम उसको पैकेज दे सकते हैं। वो कितना खर्चा कर रहा है, 20,000, हम दे रहे कितना, 11,000, बाकी का 9,000 का वो केमिकल जो डालता है डालने है। तो अप्रोक्सीमेटली 50-50 का हिसाब आप पकड़ के चलो, उसको बोलो 50% केमिकल 50% हमारा। थोड़ा कम ज्यादा हो सकता है कैलकुलेशन, लेकिन उसको समझ में आएगा कि बाबा ये इस तरह से यूज करना है, राइट। तो ये हो गया गन्ने का और दूसरे कोई भी खेती का जो 6 महीने के अंदर है और 1 साल का है। अभी लास्ट में हम कुछ बात करेंगे, वो है बड़े पेड़ों के लिए। बड़े पेड़ कौन से हैं, अभी कुछ गोवा से भी कुछ लोग बैठे हैं यहाँ पे, तो उनका प्रश्न होगा, सर कोकोनट, कैशू, मैंगो, बीटल नट मतलब सुपारी, इसके लिए क्या करना है। तो बहुत सिंपल सा है, 3 फेज में आपको प्रोडक्ट देना है, 3 फेज में। नारळाचा असू दे, काजूचा असू दे, आंब्याचा असू दे, अथवा सुपारीचा असू दे, अथवा फणस असू दे, तुम्हाला 3 टप्प्यामध्ये प्रोडक्ट द्यायचंय, राइट। तो आता पहल्या टप्प्यामध्ये फर्स्ट फेज में सॉइल ट्रीटमेंट हम करते हैं, मिट्टी को अच्छा बनाते हैं। तो भू अस्त्र का 3 पैकेट, 1 एकड़ में अगर काजू है, एग्जाम्पल के तौर पे मैं ले रहा हूं, 100 से कम पेड़ है, 100 से कम पेड़ जहां पे है उसके लिए 3 पैकेट लगते हैं, राइट। तो लगभग 100 के अंदर ही होता है, राइट। तो भू अस्त्र 3 पैकेट चाहिए, ग्रो मैजिक 2 पैकेट चाहिए। ये दोनों को मिक्स करके पेड़ के बगल, पेड़ के इर्द गिर्द सर्कल में आपको क्या करना है, गड्ढा करना है, झाडाच्या अवतीभोवती खड्डा काढायचं सर्कलमध्ये, आणि त्याच्यामध्ये भूअस्त्र आपल्याला घालायचंय। 100 झाड आहेत समजा, तर तुम्ही काय करा, 3 पॅकेट भूअस्त्र घातला म्हणजे 6 किलो झालं, 2 पॅकेट काय घातला तुम्ही, ग्रो मॅजिक घातला, तर 6 किलो 200 ग्रॅम टोटल झालं,
100 झाडं असतील तर 100 झाडांसाठी तुम्ही काय करा, डिवाइड करा त्याचं डिवाइड करा आणि त्याला काय करा, एका झाडाच्या भोवती असं घालत घालत सगळ्या झाडांना तुम्ही घालायचं. तर हे पहिला झालं. त्याच्यानंतर पाणी सोडला तर ते मुळांना जाऊन पकडते, मातीला चांगलं बनवते, पांढऱ्या मुळा वाढवते, मुळांची सुरक्षा करते. हे झालं पहिला डोस. आता हे डोस जे आहे दर 6 महिन्याला तुम्हाला घालायचं. आत्ता घातला आणि 6 महिन्यानंतर वापस घालायचं. हे झालं पहिलं, म्हणजे मातीचं आपण पूर्ण सुरक्षा केलं. नंतर काय करायचंय, नंतर फार सिंपल आहे. दुसरा डोस आपल्याला द्यायचा आहे ओलिफ आणि MI स्प्रे. हे काय करायचं, ड्रेंच करायचं. म्हणजे झाडाच्या अवतीभोवती तुम्हाला काय करायचं, ओलिफ 250 ml, अर्धा बॉटल ओलिफ घ्यायचंय, 2 ml पर लिटरच्या हिशोबाने म्हणू शकता, तो 250 ml म्हणू शकता, आणि MI स्प्रे पर लिटरला अर्धा ml. हे मिक्स करून तुम्हाला झाडाच्या भोवती तुम्हाला काय करायचं, स्प्रे करायचं. 100 झाड आहेत, त्याच्या अवतीभोवती तुम्हाला काय करायचं, ह्याचं स्प्रे करायचं. समजा 10 पंप तुम्ही घेतला, 10 पंपामध्ये तुम्ही काय केला, म्हणजे 150 लिटर पाणी घेतला, त्याच्यामध्ये 250 ml तुम्ही ओलिफ घातला आणि 150 ml ला 75 ml तुम्ही काय घातला, साधारण तुम्ही MI स्प्रे घातला, मिक्स केलं चांगलं आणि त्या झाडांच्या भोवती तुम्ही त्याला स्प्रे केला. तर काय होतं, ते पण झाडाला पोषकता देते. त्या झाडाच्या म्हणजे मातीमध्ये जे खनिज पदार्थ आहेत, कॅल्शियम आहे, बोरॉन आहे, राईट, नायट्रोजन आहे, राईट, मॅग्नीज आहे, मॅग्नेशियम आहे, सगळे जे खनिज पदार्थ आहेत त्या झाडाला मिळण्यासारखं हा डोस दुसरा डोस आहे. हे तुम्ही किती दिवसाच्या अंतरावर करू शकता, पहिला डोस दिला 1 महिन्यानंतर तुम्ही दुसरा डोस देऊ शकता. आता हे 2 इम्पॉर्टंट डोस झाले. आता तिसरा सर्वात महत्वाचा डोस आहे. हा डोस काय, ओलिफ आणि ग्रो मॅजिकचा डोस आहे. आता हे केव्हा द्यायचंय, जेव्हा मोठ्या झाडांना फुलं सुटतात. म्हणजे काजूला फुलं सुटतात कधी, नोव्हेंबरमध्ये, राईट. तर नोव्हेंबरला फुलं सुटतात, तर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या 3 महिन्यामध्ये हे तिसरा डोस एव्हरी मंथ द्यायचा आहे. म्हणजे ऑक्टोबरमध्ये 1 डोस दिला. काय काय डोस द्यायचा आहे, ओलिफचं 250 ml चं पॅकेट आणि ग्रो मॅजिकचं 1 पॅकेट. हे दोन्ही मिक्स करायचंय. 150 लिटर पाणी असेल, 150 लिटर पाणीमध्ये, आणि त्याच्यामध्ये MI स्प्रे मिक्स करायचा अर्धा ml. हे टोटल मिक्स करून तुम्हाला झाडावरती स्प्रे करायचं आहे. जर तुम्ही फुलांवरती स्प्रे करू शकता, व्हेरी गुड. नाही स्प्रे करू शकत, झाडं खूप मोठी आहेत, तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही. झाडाच्या खालती तुम्ही जे बुडामध्ये जे आहे ना, तिथं तुम्ही स्प्रे केला तरी चालेल. हे किती वेळा करायचंय, 3 महिने करायचंय. फुलं यायच्या 1 महिन्या अगोदरपासून 3 महिने. म्हणजे तुम्हाला जर नोव्हेंबरमध्ये फुलं येत आहेत, तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 3 महिने जर तुम्ही करता ना, तर ती फुलं झडत नाहीत. फुलं झडली नाही तर फुलांचं काय म्हणतात, फळांचं प्रमाण वाढतोय. फुलांचं म्हणजे काय म्हणतात त्याला, फळं जे आहेत सेम साइजचे असतात, सेम साइज, सेम कलर, और अच्छा मतलब क्या हेल्दी फल आएगा उसके लिए. तो ये 3 डोज में आपको देना है. जब भी फल आएगा, फूल आएगा, उससे 1 महीने पहले से आपको 3 महीने का डोज करना है. ये तीसरा फेज है. तो फर्स्ट फेज मिट्टी को अच्छा किया, दूसरा फेज उसको जो मिट्टी में जो खनिज पदार्थ चाहिए वो दे दिया, तीसरा डोज जो है फूल आने से 1 महीने से पहले से उसको पूरा जो फल का जो पूरा साइकिल है उसको अच्छा बनाने के लिए ये 3 फेजेस में ये प्रोडक्ट दिया जाता है. तो इस तरह से अगर आप देंगे तो बहुत अच्छा रिजल्ट आप एक्सपेक्ट कर सकते हो. रिजल्ट बहुत अच्छे आए हैं. अभी लास्ट में मैं आप सभी को अनम्यूट कर रहा हूं. कोई भी क्वेश्चन है, कोई भी सवाल है, आप पूछ सकते हो, बिंदास पूछो. मैंने सबको परमिशन दे दिया है अनम्यूट करने का. आप मुझे कोई भी सवाल है पूछ सकते हो, बिंदास. हाँ, कौन बात कर रहे हैं, बोलिए. दुर्गेश तुमचा आवाज येत नाहीये. आवाज येत नाहीये. नाही आहे, हळू आहे फार. आता येतोय का? अजून अजून फार कमी आहे आवाज. माईकचं काय तर प्रॉब्लेम आहे बघा. जरा समोर येऊन बोला जमल्यास. आता येतोय. हा, आता येतोय, सांगा. तर आता एक रिसेंटली ना मला एक मेसेज आलाय. हम्म. त्या व्यक्ती ट्रेनिंग अटेंड केलं, आपले प्रोडक्ट त्याला खूप आवडलेत. ओके.
तर तिथं 3 एकर शेती आहे सर. ओके. शेतकरी आता सध्या भोपळा वगैरे चालू आहे तिथे. काय लावतात त्यांनी? आणि आता सध्या भोपळा चालू आहे. दुधी भोपळा. भोपळा असतो ना आपला, ओके. हा. ते चालू आहे. आणि आता इथून पुढे आता त्यांचा भात शेती असणार आहे. ओके. तर त्यांना 3 एकरसाठी आपले प्रोडक्ट लागणार आहे. 100% सर. 3 एकरसाठी आपण किती देऊ शकतो असं? चारही प्रोडक्ट त्यांना द्यायचंय. कसं द्यायचं मी सांगतो तुम्हाला. सिंपल आहे. भूअस्त्र सुरुवातीला द्यायचं मातीमध्ये. माती जेव्हा तयार करतात त्यांनी किती द्यायचं, किती द्यायचं आपल्याला? सांगतो ना, मी तेच सांगतोय. मातीमध्ये द्यायचं 2 पॅकेट. 1 एकरचं सांगतोय, तुम्ही 3 एकरचं मल्टिप्लाय करून घ्या. ओके. हा. 2 भूअस्त्र मातीमध्ये सुरुवातीला घालायचंय. ओके, म्हणजे 4 थोडं किलो. थोडं पौधा म्हटलं तर ते झाड थोडंसं मोठं झालं तर त्यावेळेला तुम्हाला ग्रो मॅजिकचा एक डोस स्प्रे करायचा आहे त्याच्यावरती. ग्रो मॅजिकचं पूर्ण पॅकेट ना स्प्रे करायचं? हा, पूर्ण पॅकेट तुम्ही करू शकता 1 एकरला. त्याच्यानंतर ओलिव्हचं स्प्रे करायचं तुम्हाला. अजून जेव्हा एक काम करा त्याच्यासाठी काय, एक 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 जस्ट तुम्हाला सांगतो बघा. सॉरी, मी थोडं म्हणजे मागे पुढे झालं. पहिला भूअस्त्र तुम्ही मातीमध्ये दिला. त्याच्यानंतर बरोबर. काय करायचंय, ओलिव्ह द्यायचंय. ओलिव्हचं अर्धा बॉटल म्हणजे 250 ml MI स्प्रे मिक्स करून तुम्हाला स्प्रे करायचंय. साधारण 1 महिन्यानंतर जेव्हा झाड थोडंसं मोठं झालेलं असतं त्यावेळेला. नंतरचा डोस काय करायचा? हा, सॉरी, ऑलिव्ह जे आहेत ना हे पहिलं 250 ml मातीमध्ये द्यायचं ना? माती बरोबर लागूनच झाड काय लई मोठं झालं नसते ना, तर मातीमध्ये पण लागते बरोबर. आणि झाडाला पण लागते ते. ओलिव्हचा डोस द्यायचा. दुसरा डोस कुठला? ओलिव्हचा दिला. तिसरा डोस काय करायचा? ग्रो मॅजिक आणि ओलिव्ह. आता ओलिव्हची एक बॉटल तुम्ही घेतला तर अर्धा तुम्ही पहिल्या डोस मध्ये संपवला. अजून अर्धा बरोबर. राहिले, 250 ml राहिले. त्याच्याबरोबर ग्रो मॅजिकचं पूर्ण एक पॅकेट मिक्स करा. आणि जेव्हा त्याला फुलं सुटतात ना, हम्म. जेव्हा तुम्ही ह्याच्यासाठी म्हणता ना, आपलं भातासाठी जेव्हा त्याचं जे एक असं कोश तयार होते त्याच्यामधनं भात येतात, त्यावेळेला त्याला स्प्रे केला ना तर त्याला खूप चांगलं भरून येते भात. चिंब होत नाही. म्हणजे नॉर्मली काय होतं माहितीये का, आपल्या इथं आम्ही बघितलं की दिसायला झाड चांगलं आहे, मोठं आहे, म्हणजे रोप चांगलं आहे त्याचं, बट त्याच्यामध्ये ना भातच नसते. ते असं पोकळ असते. राईट. बरोबर. हा. तर जेव्हा तुम्ही ग्रो मॅजिक आणि ओलिव्ह जेव्हा देता त्यावेळेला जेव्हा त्यामध्ये एक कोश तयार होते, राईट, भाताचं एक असं कोंब तयार होते, त्याच्या आधी जेव्हा जस्ट तुम्ही जेव्हा जेव्हा ते येत असते त्यावेळेला तुम्ही दिला तर एकदम बेस्ट रिझल्ट येतो त्यामध्ये. ओके. ग्रो मॅजिक आणि ओलिव्ह, अर्धा बॉटल ओलिव्ह राहिले तुमच्याकडे, ते अर्धा बॉटल ओलिव्ह आणि ग्रो मॅजिक मिक्स करा. ते एक डोस देऊन टाका, संपलं काम. म्हणजे 1 एकरसाठी 4 किलो द्यायचंय भुवस्त्र. 4 किलो भूअस्त्र, 1 ग्रो मॅजिक, 1 ओलिव्ह आणि 1 MI स्प्रे. दॅट्स इट. तर जे आपण 1 एकरसाठी आपण ते देणार आहे 4 किलो, त्याच्यामध्ये स्टार्टिंगलाच आपल्याला भुवस्त्र टाकावं लागेल, ग्रो मॅजिक टाकावं लागेल ना? ग्रो मॅजिक तुम्ही स्टार्टिंगला पण टाकू शकता. जर आता बघ तो किती इन्व्हेस्टमेंट करायला आहे ते का ह्याच्या हिशोबाने ते मिनिमम सांगितलं तुम्हाला. जर तुम्ही ग्रो मॅजिक भूअस्त्र बरोबर टाकला, एक्सलंट रिझल्ट येते, खूप चांगला रिझल्ट येतो. आणि मग तुम्ही असं करू शकता, त्याचं जर ही इज ओके विथ दॅट, तर त्याला जर ओके असेल तर 2 भूअस्त्र पॅकेट द्या, 2 ग्रो मॅजिक द्या, 1 ओलिव्ह द्या आणि 1 MI स्प्रे द्या. 1 भूअस्त्र बरोबर टाकण्यासाठी ग्रो मॅजिक आणि 1 स्प्रे करण्यासाठी. म्हणजे ऑलिव्ह जे आहेत ना हे 500 ml जे आहेत हे 1 एकरसाठी आहे. 1 बॉटल बस आहे. 1 एकरसाठी ना? 1 एकरसाठी, भातासाठी अथवा कुठल्याही छोट्या मोठ्या जे पीक आहेत ना त्यासाठी बस आहे. म्हणजे काय झालं बघा, आता बघा मी अनेकदा सांगतो, भूअस्त्र 2 पॅकेट, ग्रो मॅजिक 2 पॅकेट, 2 पॅकेट, बरोबर. हा. 1 ओलिव्ह आणि 1 MI स्प्रे. हे जर टोटल तुम्ही करा ते हिशोब द्या. साधारण 6000च्या आसपास होते, 6 or 7000च्या आसपास होते. ठीक आहे. म्हणजे हे 1 एकर आपण 1 एकर. म्हणतोय. त्याच्यानंतर जे भात क्षेत्र आहे ना सर, खूप मोठं आहे, 3 हा. एकरमध्ये. 3, तेच ना, ह्याचा गुणिले 3 करा ना. 1 एकरचा हिशोब समजला तर तुम्ही मल्टिप्लाय किती नक पण करा ना. 10 एकर असेल 10 एकरच्या हिशोबाने करा. ऍक्च्युली आता त्यांचं कसं आहे, इंटरनेटचा थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून ते डिस्कनेक्ट झाले. तुम्ही उद्याच्या उद्या जाऊन भेटा, काही कन्फ्युजन असेल तर मला फोन करा. ओके सर, ओके, थँक्यू. ठीक आहे. येस, डन.
एनिबडी एल्स आणि कोण आहे ज्यांचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. एक एक व्यक्तीचं पण प्रश्न आपण क्लिअर करूया. आज इथं बसलात तुम्ही, एवढा वेळ काढलात, आपने इतना समय निकाला है, तो आपके जितने भी क्वेश्चंस है आने वाले 10-15 मिनट भी हो गया तो कोई दिक्कत नहीं है, आप पूछो और 100% इसके बारे में क्लियर होके लोगों को या किसानों को जाके मिलने की कोशिश करो. जितना आप बात करोगे उतना आपका प्रोडक्ट बिकेगा, बात नहीं करोगे तो नहीं बिकेगा. तो आपकी कोई भी सवाल है, ये मीटिंग खत्म होने के बाद मेरे को फोन मत करो, मैं इतना ही बोलूंगा, क्योंकि मैं कंपनी का ट्रेनर नहीं हूं. मैं आप ये सोच के सर रवि सर का फोन नंबर दे दो करके फोन मेरे को करोगे तो ये उपयोग नहीं है आपको, राइट? ये आप कभी नहीं होगा. तो आप अभी ट्रेनिंग में जो भी प्रश्न करना है पूछो, दैट इज वेरी इंपॉर्टेंट. बोलिए, और कोई है? हेलो हाँ सर, हॅलो बोलिए सर, बोलिए. सांगलीवरून बोलतोय. सांगलीवरून बोलताय सर, आपलं नाव? मारुती गुरव. मारुती गुरव. मारुती गुरव सर, तुम्ही कुणाच्या टीम मध्ये आहे? अश्विन मॅडम. अश्विनी मॅडम. अश्विनी गुरव मॅडम. हा, बोला 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 सर. आपल्याला भेंडी लावली आपण अर्धा एकर. काय म्हटलं? भेंडी? भेंडी लावली. भेंडी लावले अर्धा एकर. त्याच्या आधी आपण केमिकल वापरले सगळं. ओके हा, त्यासाठी आतापर्यंत केमिकल वापरले सगळं. ओके. आता ग्रो मॅजिक, एमा स्प्रे आणि ओलिव्ह भूअस्त्र आपण पहिला आणलेलं आहे घाला आता. मातीमध्ये. ग्रो मॅजिक नाही, चालू आहे आपली भेंडी. हा. भेंडी लावून आता आपलं चालू आहे भेंडी. 2 महिने झाले. ओ, 2 महिने झाले का? ठीक आहे. हा, मग आता आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे. स्प्रे घ्यायचं तर तुम्ही ग्रो मॅजिक आणि एमआय स्प्रे, हे आपलं ग्रो मॅजिक ओलिव्हचा स्प्रे घेऊ शकता सर तुम्ही. अर्ध्या एकरासाठी किती प्रमाण त्याचं काय? अर्धा एकर बघा, आता तुम्ही एक बॉटल तर कमीत कमी घ्यायला पाहिजे ना. त्यामध्ये 2 वेळा म्हणजे नाही, 4 एक वेळा बॉटल होते. घेतली आहे आपण. एक बॉटल 4 वेळा होते सर तुम्हाला अर्धा एकरला ओलिव्हचा. एक बॉटल कुठली? एक ओलिव्हची. बॉटल ओलिव्हचा 4 वेळा होते. 1 एकरला 2 त्याचं वेळा प्रमाण होते. हा, हा, 1 एकरला 2 वेळा होते, म्हणजे अर्धा एकरला 4 वेळा होते. आणि ग्रो मॅजिक पण आता- तुम्ही 2 वेळा वापरू शकता. 1 एकरला 1 पॅकेट लागते स्प्रे जर करत असाल हा. तर. आता तुमचा अर्धा एकर आहे तर तुम्ही अर्धा पॅकेट एकदा 2 वेळा वापरू शकता. हा, आता आपण आपले जे आहे ना हा. केमिकल वापरल्यानंतर आता काय वापरलं काय अडचण नाही ना? नाही, त्याला फक्त एवढंच काम करा, तुम्ही जे केमिकल वापरता ना त्याच्या आणि ह्याच्यामध्ये थोडं गॅप ठेवा. 8-10 दिवसाचं गॅप ठेवा. हा 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 चालेल. हा, चालेल. ठीक आहे, डन. थँक्यू. आणि कौन है? और किसी को कुछ पूछना है फटाफट? गुड इवनिंग सर. कौन बोल रहे हैं? अश्विनी गुरव सर. अश्विनी मॅडम. हाँ, बताइए मॅडम. येस सर. बोला, बोला. खूप छान सर तुम्ही ट्रेनिंग करता. खूप छान हा. ट्रेनिंग करता सर. खूप सिंपल भाषेमध्ये कळतं एकतरी. थँक्यू त्यासाठी सो मच. थँक्यू सो मच. खूप एफर्ट घालता सर. हिंदी मराठी सांगणं खूप अवघड गोष्ट आहे ऍक्च्युली. मग ती करता त्यासाठी मी अप्रिशिएट करते सर तुम्हाला फर्स्ट आधी. थँक्यू सो ओके. मच. आणि नेक्स्ट मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू इच्छिते की तुमच्याकडे जर काही व्हिडिओज किंवा फोटोज जे जसं की एखाद्या फळाचा किंवा फुलांचा किंवा कशाचाही आधी कसं होतं आणि आम्ही वापरल्यानंतर काय त्याचा रिझल्ट आलाय असं थोडे काही व्हिडिओज किंवा फोटोज जर मिळाले तर फार मदत होईल सर. ऑफकोर्स ते सगळे इंटरनेटवरतीच आहेत. आम्ही पण काय करतो माहितीये का मॅडम? मजा काय हा. की आम्ही पण ना कुठलाही रिझल्ट काढायचा असेल ना युट्यूब वरती जातो आणि ते व्हिडिओ तिथनच करतो. शेतीसाठी उदाहरणासाठी ऊसाचं आहे, ऊसाचं तिथंच ओके. आपलं ही प्रॉब्लेम पहिला होता सुरुवातीला काय होतं, हा, आपण हा. 95 असू दे तो कुठलाही प्रोडक्ट आपल्याला जेव्हा आपण कोणाला सांगायला जात होतो ना तर लोक विचारत होते हो. की बाबा ह्याचा रिझल्ट काय. हो. आज तर आपल्याकडे एवढे रिझल्ट आहेत ना, आपल्याला ह्याच्याबद्दल काळजीच करायची गरज नाहीये. भरपूर रिझल्ट आपल्याला ओके. आपल्या युट्यूब वरती मिळतात. तरीही तुम्हाला जर ओके. असेल तर तुम्हाला थोडेफार मी व्हिडिओज पाहतो, मी सचिन सरांना पाठवतो, आमच्या टीम मधले आलेले थोडेफार, तर ते तुम्ही हो हो आजच. नो प्रॉब्लेम. चालेल चालेल. थँक्यू सो मच सर. डन 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 मैडम, डन. थैंक यू. और कोई है? और कोई है जिसका कोई क्वेश्चन है, सवाल है? दुर्गेश, तुमच्या टीम मधनं कोणाचा प्रश्न असेल तर विचारायला सांगा आत्ताच.
शेतकरीच्या समोर जाऊन फोन करू नका, मला असं म्हणायचं. शक्यतो प्रयत्न करा का, कारण की तुम्ही समजून त्याला कॉन्फिडन्सनी सांगितलं तर ते प्रॉडक्ट सेल होते. तुम्ही तिथं जाऊन सर ओलिफ किती घालायचं, MI स्प्रे किती घालायचं जर तुम्ही विचारला ना, तर ते एक चांगलं नाही आहे तसं माझ्या हिशोबाने. कस्टमरच्या समोर तुम्ही तसे प्रश्न विचारला तर आता बसला तर तुम्ही आता विचारून क्लिअर करून घ्या. एनी क्वेश्चन्स और कोई सर सवाल है? अजून एक बोलायचं होतं बोला ना. रवी सर. हा बोला बोला. आपण जे भाताच्या शेतीला ज्यावेळेला फुटवे येतोय की भात कोसवलं जातोय, हा भात कोसवलं त्यावेळी का नाही आपल्याकडे जे MI सिक्रा आहे ते ओके. MI सिक्रा पण त्यावेळेला वापरायचं. नाही MI सिट्रा का बरोबर आहे. वापरायचं ज्यावेळेला ते भातामध्ये जे दूध भरते की भात हम्म. तयार होते, हम्म. त्याला काय होतं, पक्षी जे असतात ना बाहेरचे ते पक्षी येऊन ते दूध पिऊन जातात. त्यामुळे भात काय होतं माहितीये काय, होय होय. कमीत कमी भात 50% भात त्याचं चिम धरतंय. ओके. आणि हे Of जे MI ते सिक्रा जे आपल्याकडे आहे ना, हे MI सिक्रा जर आपण फवारणी केली ना, पोखरीच्या वेळेला फवारणी केली, 2 वेळा फवारणी केली, तर येस जे पक्षी येणारे दूध पिणारे ते पित नाही. त्यामुळे भात चिम भरण्यापेक्षा म्हणजे चिम पेक्षा जास्त भरत नाही, दाणेदार होते भात. दाणेदार होते. बरोबर. एक्झॅक्टली. हा, तर हे एक ते महत्वाचं आहे, प्रॉडक्ट, म्हणजे मी दिलं. येस येस येस, ते रिझल्ट तुम्हाला आलंय. बरोबर आहे. ते पाहिजे तर ते एक एक्स्ट्रा ऍडिशनल भातासाठी ज्योतिबा सर सांगतात, त्यांचं स्पेशली भात असेल थोडं. पर्सनल एक्सपिरियन्स पण आहे आणि हे ट्रेनिंग मध्ये पण सांगितलं होतं. तर तुम्ही ते MI सिट्रा यूज करू शकता. ऍज ऑफ नाऊ आम्ही हे 4 प्रोडक्ट कशासाठी बोललो, कारण की कंपनी मोस्टली MI सिट्रा, MI वीर हे विड्रॉ करू शकतात. सध्याला त्याची सप्लाय Yes, पण कमी असल्या कारणानं दॅट इज द रिझन. अथवा MI yes. सिट्रा आहे, यूज करा. दॅट इज फंटास्टिक प्रोडक्ट. खूप चांगलं प्रोडक्ट आहे डेफिनेटली. थँक्यू सो मच ज्योतिबा सर फॉर सजेशन. ते पण आपण करू शकतो. Thank you. आणि काही प्रश्न असतील विचारा, बिंदास विचारा. खरं अजून एक 5 मिनिटं मी थांबेन जास्तीत जास्त. और कोई क्वेश्चन है तो अगले 5 मिनट में रुकूंगा. आपकी कोई क्वेश्चन है तो वापस से मैं रिक्वेस्ट करना चाहता हूँ, पूछो. जितना पूछोगे उतना आप क्लियर रहोगे तो अच्छा रहेगा आपके लिए, रिजल्ट अच्छा आएगा. आप अच्छे से कन्विंस कर सकते हो किसी भी किसान को. आई होप कोई क्वेश्चंस नहीं है. दुर्गेश, काही प्रश्न नाही आहेत ना? पक्का? दुर्गेश, ऑल क्लियर सर. ऑल क्लिअर. येस सर. बघूया आता रिझल्ट, बघूया. ऑल क्लिअर तिथं कळतंय. ओके, ठीक आहे. सो विथ दिस माय डिअर फ्रेंड्स, आय वुड लाईक टू एंड दिस प्रोग्राम. आता इथं आपण या प्रोग्रामला एंड करूया. राईट. आय विश यू ऑल द बेस्ट. ही PPT पाहिजे तर मी पाठवतो, तुम्ही ग्रुपमध्ये पाठवतो, तुम्ही ॲज अ यूज करू शकता. मराठीमध्ये पण स्लाइड्स घातलेले आहेत मी याच्यामध्ये थोडे, तर त्याचा वापर तुम्ही करू शकता समजून घेण्यासाठी. जर ओलिफचं म्हटलं तर ओलिफचं इथं स्लाइड आहे, मराठीमध्ये पण आहे, हिंदीमध्ये पण आहे. राईट. त्याच्यानंतर इथं बघू शकता, मराठीमध्ये पण आहे, हिंदीमध्ये पण आहे MI स्प्रेचं. त्याच्यानंतर ग्रो मॅजिकचं पण मराठी हिंदी दोन्ही भाषेमध्ये आहे, इंग्लिशमध्ये तर आहेच. त्याच्यानंतर भूअस्त्रचं पण हिंदी आणि मराठीमध्ये आहे. राईट. पूर्वीचे सुरुवातीचे स्लाइड्स होते जे बेसिक इन्फॉर्मेशन माहिती होती, ते मराठी हिंदी दोन्ही भाषेमध्ये आहे. राईट. सो दिस इज ऑल इट माय डिअर फ्रेंड्स. चलो, ऑल द बेस्ट. थँक्यू सर, सो मच. येस ही मॅडम. PPT सचिन सरांना पाठवा. पाठवतो पाठवतो. थँक्यू थँक्यू. व्हेरी मच सर. थँक्यू सो मच. गुड नाईट.